जयंतरावजी पाटील साहेब आपल्यामध्ये आलेत, आपल्या सर्वांना ते संबोधित करणार आहेत। सर्वांना विनंती आहे आपण खाली बसून राहा, उभं राहण्याची काही आवश्यकता नाही। विनंती या बाजूला खुर्च्या सर्वजण खाली बसून राहतील। या बाजूला स्टेजच्या डाव्या बाजूला खुर्च्या रिकाम्या आहेत। बसू द्या ना, काय नाही, काय करायचं आता, काय करायचं? आलेल्या सर्वांचं स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताचे अध्यक्ष, या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, सुसंस्कृतपणाचं प्रतीक आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांचं आगमन झालंय। आपण सर्वजण एकदा हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांचं स्वागत सगळ्यांनी करायचं आहे। स्टेजवर अतिरिक्त गर्दी करू नका, अतिरिक्त कुणी स्टेजवर येऊ देऊ नका। कृपया विनंती आहे, स्टेजच्या क्षमतेचा विचार करा। महत्वाचे मान्यवर स्टेजवरती असतील। बीड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय बजरंग बाप्पा हे देखील आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत। बाप्पांचंही स्वागत आहे। विनंती आहे, स्टेजवर फक्त महत्वाचे पदाधिकारी असू द्यात, स्टेजवर अतिरिक्त कुणी असू नका। महत्वाचे पदाधिकारी मंचावरती असू द्यात। काही खालच्या खुर्च्या घ्या, वरती एक दोन खुर्च्या घ्या। स्टेजवर अतिरिक्त गर्दी कृपया असू देऊ नका। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांचं आगमन आपल्या सगळ्यांमध्ये झालेलं आहे, त्यांचं मनापासून स्वागत आहे। सगळ्यांना विनंती आहे, डी झोन मध्ये समोर जे उभे आहेत त्यांना विनंती पाठीमागे बसा। बाहेरच्यांना विनंती करा आतमध्ये येण्यासाठी, पाठीमागे खुर्च्यात बाहेरच्या बाजूला जे आहेत त्यांना विनंती आहे। पेंडॉलच्या बाहेर उभे असलेले पुरुष मंडळी मध्ये खुर्च्या आहेत, आतमध्ये येऊन बसा। पुरुष मंडळींच्या पाठीमागे बऱ्याचशा खुर्च्या आहेत, डाव्या बाजूला आमच्या स्टेजच्या, आतमध्ये येऊन बसा बाहेर थांबण्यापेक्षा। आणि पेंडॉलच्या बाहेर इकडे जे उभे आहेत त्यांनाही विनंती आतमध्ये येऊन बसा। आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आपल्याला या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं संबोधित करणार आहेत। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय मोहनदादा जगताप यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं ही सगळी महत्वाची मान्यवरगण आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आपण सर्वजण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात। जयंतरावजी पाटील साहेबांचं, आदरणीय बजरंग बाप्पांचं आणि सर्व मान्यवरांचं स्वागत करूयात आणि लगेचच या कार्यक्रमाला सुरुवात करूयात। मी विनंती करतो आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांना आपण माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आपलं स्वागत स्वीकारायचं आहे। या विधानसभा मतदारसंघाचे आपले अधिकृत उमेदवार सन्माननीय मोहनदादा जगताप यांना विनंती आहे, जयंतरावजी पाटील साहेबांचं आपण सर्व मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वागत करायचं आहे। आदरणीय जयंतजी पाटील साहेबांना विनंती आहे, आपल्या हृदय सत्काराचा स्वीकार या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आपण करायचा आहे। सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेलं नेतृत्व आदरणीय मोहनदादा जगताप यांच्या वतीनं स्वागत होत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते हे देखील स्वागत समय उपस्थित आहेत। महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी या निमित्तानं उपस्थित आहेत। त्या सर्वांच्या वतीनं जयंतजी पाटील साहेबांचं स्वागत या निमित्तानं होत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा, विनयशीलता, विवेक या सगळ्या गोष्टींचा संगम ज्या नेतृत्वात आपण पाहतोय ते अतिशय धीरोदात्त आणि संयमी विवेकी नेतृत्व जयंतजी पाटील साहेब यांचं स्वागत या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी करतो आहोत। माननीय जयंतराव पाटील साहेबांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोहनदादा तुम आगे बढ़ो। जयंतजी पाटील साहेबांचं स्वागत या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं संपन्न झालंय। त्यांना विनंती मंचावरती आसनस्थ व्हायचंय। यानंतर बीड लोकसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांचं स्वागत होत आहे। मी श्रीरामजी मुंडे यांना विनंती करतो बाप्पांचं स्वागत करायचंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक प्रदेश सरचिटणीस श्रीरामजी मुंडे, त्यानंतर सुरेशजी भोरे यांना विनंती आहे आपण बाप्पांचं स्वागत या निमित्तानं या ठिकाणी करायचं आहे। बाप्पांना विनंती आपल्या स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। या निमित्तानं त्यांच्या स्वागताला टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण सर्वजण प्रतिसाद देऊयात। बाप्पांचं स्वागत या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं संपन्न होत आहे। यानंतर धन्यवाद। या जाहीर सभेच्या निमित्तानं ज्यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन केलेलं आहे
ते या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांचे लाडके नेते आदरणीय मोहनदादा जगताप यांचं स्वागत या ठिकाणी या मतदारसंघातील विविध मित्र पक्षांचे महत्वाचे पदाधिकारी करतायत। मी विनंती करतो विनायक बाप्पा मुळे, विष्णुपंत मुजमुले, माननीय ज्ञानदेवजी आंधळे या सगळ्यांना विनंती आहे आपण मोहनदादांचं स्वागत या जाहीर सभेच्या निमित्तानं करायचं। अमोलजी मस्के यांनाही विनंती आहे आपण दादांच्या स्वागतासाठी समोर यायचं आहे। सर्वसामान्य गोरगरिबांचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेलं हे नेतृत्व सन्माननीय मोहनदादांचं स्वागत या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी होतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षाचे महत्वाचे या ठिकाणी या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सर्वसामान्यांची आस असलेले एक नेतृत्व आदरणीय मोहनदादांचं स्वागत या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतंय। या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बाजीरावजी जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण मंचावरील मान्यवरांना जयंतजी पाटील साहेबांना आणि बजरंग बाप्पांना विनंती करूयात बाजीरावजी जगताप साहेबांचं स्वागत या निमित्ताने आपण करायचं आहे। आदरणीय जयंतजी पाटील साहेब आणि बजरंग बाप्पा सोनवणेंना विनंती करूयात आपण बाजीरावजी जगताप साहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायचं आहे। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचं या मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बाजीरावजी जगताप साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। माजलगाव विधानसभा मतदारसंघाला दिशा देण्याचं काम विधानसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळात ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं की आदरणीय बाजीरावजी जगताप साहेबांचं स्वागत आपण सर्वजण जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी करूयात। सर्वसामान्य माणसाशी नाळ ज्या व्यक्तिमत्वाची आपल्याला आजही पाहायला मिळते या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्टार प्रचारक सक्षनाताई सलगर यांचं शब्द सुमनाने स्वागत आहे। माजी आमदार उषाताई दराडे यांचंही शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते यांचंही शब्द सुमनाने स्वागत आहे। आदरणीय मिलिंदाना आव्हाड यांचंही या जाहीर सभेच्या निमित्तानं शब्द सुमनाने स्वागत आहे। मंचावरती उपस्थित असलेले शेकापचे महत्वाचे पदाधिकारी असतील वा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी असतील, महाविकास आघाडी इंडियाचे सर्व महत्वाचे घटक पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी सर्वांचा नामोल्लेख न करता शब्द सुमनाने उपस्थित असलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करूयात। आपण सर्वजण स्वागताला उचित पात्र आहात, मात्र वेळेअभावी सर्वांचं स्वागत करणं अशक्य आहे। सर्व उपस्थितांचं एकदा जोरदार टाळ्याने शब्द सुमनाने आपण स्वागत करूयात। ऍडव्होकेट हेमाताई पिंपळे यांचंही शब्द सुमनाने स्वागत आहे आणि यानंतर लगेचच या जाहीर प्रचार सभेचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक सन्माननीय प्राध्यापक श्रीरामजी मुंडे यांना विनंती करतोय आपण प्रास्ताविक करायचं आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय श्री मोहनराव बाजीरावजी जगताप साहेब यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले माझे सर्वस्व माझे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या बीड जिल्ह्याचे दबंग खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय मोहनदादा जगताप साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित आदरणीय भाऊ आणि सन्माननीय व्यासपीठ मित्रहो, खरं तर आपण पाहतोय सध्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक चालू आहे। या सरकारनं जे आपल्याला खोटे आश्वासनं दिलेली आहेत, या भागातील लोकप्रतिनिधींना जे आपली हेळसांड चालू केली त्या हेळसांडीमुळं आपल्याला नवीन निर्णय घेण्याची आता आज आपल्याला वेळ आलेली आहे। मी या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या समोर सांगू इच्छितो, साहेब आमच्या या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, परंतु आमच्या या लोकप्रतिनिधीला या सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ राहिलेला नाहीये। वडोणी तालुक्यातील किंबहुना माजलगाव मतदारसंघातील प्रत्येक गावातील रस्त्याचा प्रश्न असेल, एवढंच नाही साहेब तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली
आपल्या सरकारमध्ये आपण वडवणी तालुक्यामध्ये अप्पर कुंडलिका प्रकल्पासाठी मान्यता दिली, तो प्रकल्प पूर्णत्वास गेला. आज त्या प्रकल्पामध्ये मोठ्या संख्येनं 100% पाणीसाठा शिल्लक असताना सुद्धा वडवणी शहराला 5 आणि 6 दिवसाला पाणी पुरवठा केला जातोय. याचं कारण आहे की यांचं नियोजन नाहीये. वडवणीची नगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये, परंतु वडवणीमध्ये आजही आपण पाहतोय की गावातून घरातून बाहेर निघत तर रस्त्यावर येण्यासाठी आपल्याला रस्ता सापडत नाही. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे सुद्धा आपल्याला समजत नाही. म्हणून आज आपल्या सर्वांना माहित आहे की या मतदारसंघामध्ये कशा प्रकारे हे लोकप्रतिनिधी वागतात. या भागाचे लोकप्रतिनिधी टक्केवारी घेण्यामध्ये मग्न आहेत. त्यांना लोकांच्या प्रश्नाचं देणं घेणं राहिलेलं नाहीये. फक्त त्यांना टक्केवारी घेणे, कार्यकर्त्यांना धमकावणे आणि त्यांना जीव मारण्याच्या धमक्या देणे, याच्या पलीकडे या भागातले लोकप्रतिनिधी काही करत नाहीत. साहेब एवढे लोक आलेले आहेत, हे लोक फक्त आणि फक्त शरदचंद्रजी पवार साहेब प्रेम करणारे आणि मोहनदादा जगताप साहेबांना निवडून देण्यासाठी हे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना आहेत या सरकारला उलटून पाडण्यासाठी. साहेब आपण पाहतोय, मी केवळ ओबीसी कार्यकर्ता असल्यामुळं, मी वंजारी समाजातून असल्यामुळं या भागातल्या लोकप्रतिनिधींनी मला कारखान्याच्या बॉयलरमध्ये टाकण्याची धमकी दिली, हे सगळ्या तालुक्याला माहित आहे. म्हणून साहेब, या भागातील जनता या निवडणुकीमध्ये या लोकप्रतिनिधीची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं राजकारण चालू आहे, तोडातोडीचं फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे. आपण आजपर्यंत पाहतोय अनेक ठिकाणी चोऱ्या दरोडे पडतात. चोरीला काय जातं, चोरीला मौल्यवान वस्तू जातात, दागिने जातात, अनेक प्रकारचे मौल्यवान वस्तू चोरल्या जातात. पण या महाराष्ट्रामध्ये एक नवीन दरोडेखोरांची आणि चोरांची टोळी तयार झालेली आहे. ती टोळी म्हणजे आमच्या त्या टोळीनं काय चोरलं तर त्या टोळीनं चोरला आमच्या उद्धव साहेबांचा बाप, त्या टोळीनं चोरला आमच्या पवार साहेबांचा पक्ष, त्या टोळीनं चोरला आमच्या पवार साहेबांचं चिन्ह, आमच्या उद्धव साहेबांचं चिन्ह. म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या या महाराष्ट्रातील आणि या विशेषतः माजलगाव मतदारसंघातील आमची ही जनता या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे, आपल्या नेतृत्वाखाली आपण दिलेले लोकप्रिय उमेदवार मोहनराव बाजीराव जगताप यांना या ठिकाणी निवडून देणार आहे. साहेब, मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष असताना मला आदरणीय बाजीराव भाऊंच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. बाजीराव भाऊ त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते. आजही मी छाती ठोकपणे सांगतो की बाजीराव भाऊ जिल्हा अध्यक्ष असताना त्यांचा कोरा लेटर पॅड स्वाक्षरी करून त्यांनी माझ्याकडे दिला होता, तो आजही माझ्या फाईलमध्ये जतन करून ठेवलेला आहे. हे सांगण्यामागचं माझं एकच कारण आहे की मोहनराव जगताप हे सर्वसामान्य उमेदवार आहेत, सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. बाजीराव जगताप यांनी 3 वर्षे ऊस तोडला आणि आज त्यांनी ऊस तोडून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती सहकारी साखर कारखाना उभारला आणि त्या माध्यमातून ते आपल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करत आहेत. लेटर पॅड संदर्भातला सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की उद्या मोहनराव जगताप साहेबांना आपण आमदार करणार आहेत. प्रत्येकाला वाटणार आहे हा माझा आमदार आहे, मी स्वतः आमदार आहे. कारण बाजीराव भाऊ त्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोरा लेटर पॅड स्वाक्षरी करून देऊ शकतात, तर मोहनराव जगताप साहेब आमदार झाल्यानंतर सुद्धा आपल्या सर्वांना प्रत्येक अडचणीमध्ये शिफारस करून त्या ठिकाणी कोरा लेटर पॅड सुद्धा द्यायला मागे पुढे न बघणारा व्यक्ती असल्यामुळं आपल्या सर्वांना त्यांना या विधानसभेमध्ये येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचंय आणि आपले नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांचे हात बळकट करून आपल्याला या ठिकाणी सत्ता परिवर्तनाचा एक हिस्सा बनायचंय. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो, माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर लगेचच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते हे आपल्याला थोडक्यात संबोधित करतील, त्यांना विनंती आहे. आज काही बोलण्यापूर्वी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून महाविकास आघाडीचे माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय मोहनदादा जगताप साहेब यांच्या प्रचाराच्यासाठी आज आपल्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, मंचावरती उपस्थित सर्वच बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, माजी आमदार आदरणीय बाजीराव भाऊ जगताप, माजी आमदार उषाताई दराडे, सक्षनाताई सलगर आणि सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या 72 मतदार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करून बांधवांनो मी या निमित्ताने बोलतोय। बांधवांना आपण बघितलं असेल, या राज्याची निवडणूक जाहीर झाली, लोकांचं लक्ष निवडणुकीकडे लागलं होतं आणि या सरकारचं लक्ष लागलेलं होतं विकास कामाच्या नावावरती फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याकडे। शेवटचं सरकार ज्या वेळेला शेवटची घटका मोजत होतं, शेवटच्या घाई गडबडीमध्ये त्यांना आमची लाडकी बहीण दिसली, त्यांना लाडक्या योजना दिसल्या, परंतु त्यांना जोपर्यंत ते सत्तेवरती होते तोपर्यंत आमच्या राज्यातील शेतकरी दिसला नाही, आमच्या राज्यातील गोरगरीब माणूस दिसला नाही, आमच्या राज्यातील युवक दिसला नाही, आमच्या राज्यातील महिला भगिनीवरले अत्याचार दिसले नाही। अरे मग तुम्हाला जर लाडक्या बहिणीसारख्या योजना दिसतात आणि जर तुम्हाला खरोखरच या जनतेच्यासाठी जर काही करायचं होतं, जनतेच्यासाठी जर खरोखर तुम्हाला हे राज्य चालवायचं होतं, तर गेल्या 2.5 वर्षामध्ये त्या विधान भवनामध्ये, त्या सभागृहामध्ये तुम्ही काय फक्त गोट्या खेळण्याचं काम करत होतात का? याचं उत्तर मला या सत्ताधाऱ्यांना विचारायचंय। देवेंद्र फडणवीसचं सरकार, अजित पवारांचं सरकार आणि मिंदे गटांचं सरकार या राज्यामध्ये आलं। बांधवांनो, हे कुणाला नाही पटलेलं सरकार, 3 तिघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलं आणि देशामध्ये नरेंद्र मोदी, आज जर आपण विचारलं जगामध्ये सर्वात फिकू पंतप्रधान कोण असेल तर 1 नंबरला नाव येतं नरेंद्र मोदी। हे कशामुळे येतंय? सर्वात फेकणारा जर पंतप्रधान या देशाला मिळाला, विकास सुटला, गोरगरीब सुटले, सर्वसामान्य माणसं सुटले, आमचा शेतकरी सुटला। ज्या वेळेला आदरणीय जयंत पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो, आमच्या भागातील कापूस पिकवणारा शेतकरी आहे, ऊस पिकवणारा शेतकरी आहे, कांदा पिकवणारा शेतकरी आहे, सोयाबीन पिकवणारा शेतकरी आहे। ज्या वेळेला आमच्या कापसाचे भाव वाढू लागले आणि निर्यात, त्या ठिकाणी निर्यात परदेशात जर सुरू असेल, कापसाचे भाव वाढू लागले, 12-13 हजार रुपये क्विंटल पर्यंत जर भाव गेला तर ह्यांच्या पोटात कळा येतात, त्यांच्या पोटात दुखू लागतं आणि ते तडकन निर्णय घेतात निर्यात बंदी। बांधवांनो, कांद्याचा भाव वाढला, निर्यात बंदी, कापसाचा भाव वाढला, निर्यात बंदी। अरे तुमचं चाललंय तरी काय? ज्या वेळेला 2020चा लोकांना विमा द्यायचा होता, त्याच्यात सुद्धा यांनी राजकारण केलं। या जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषी मंत्री होते, परंतु त्यांनी असे तिथं जाऊन त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या वल्गना केल्या, घोषणा केल्या, परंतु ज्या वेळेला सामान्य शेतकऱ्याला, जिल्ह्यातल्या लोकांना काहीतरी देण्याची वेळ आली, ज्या वेळेला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, लोकांचं पीक वाया गेलं, त्यावेळेला पीक विमा मंजूर केल्याच्या घोषणा केल्या, परंतु शेतकऱ्यांच्या पदरात मात्र कवडी मोल काहीच पडलं नाही। याच्या उलट जर बांधवांनो आपण बघितलं, महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून या राज्यामध्ये जेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवार साहेब, राहुलजी गांधी साहेब यांच्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये असताना आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना त्यांनी कुठली अट न ठेवता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्ती करण्याचं काम त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी केलं। त्या ठिकाणी जे शेतकरी रेग्युलर पैसे भरतात त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं काम आदरणीय उद्धव साहेबांनी या राज्यामध्ये केलं। आणि म्हणून खऱ्या जनतेचं जर सरकार बघितलं तर महाविकास आघाडीचं सरकार या जनतेचं सरकार म्हणून काम करणार आहे। आज आपण बघितलं असेल, हे जे सरकार आहे 100% शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार म्हणून राज्यात नाही तर देशात यांचा 1 नंबर लागलेला आहे। आणि म्हणून अशा सरकारला या वेळी घालवण्यासाठी लोक आणि जनता आतुरतेने वाट बघत होती। बांधवांनो, आता तुमच्या समोर संधी आलेली आहे, मोका तुमच्या समोर आलेला आहे। मी आणखी एक तुम्हाला या ठिकाणी एक किस्सा सांगन। आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं होतं, पोरं शाळा सोडून गेली म्हणजे शाळा बंद पडत नाही, आणि बांधवांनो ते खरं आहे।
खरं असं आहे, तुम्ही बघितलं असन या शाळेचे हेडमास्टर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हेडमास्टर आहेत. आणि त्यांनी बघितलं आता चांगले चांगले पोरं आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या शाळेमध्ये भरती झालेले आहेत. आणि आपण जर रिझल्ट बघितला मागच्या लोकसभेमध्ये पहिले विद्यार्थी बजरंग बाप्पा सोनवणे मेरिट वरती पास झालेले आहेत. आणि जे पोरं शाळा सोडून गेले त्यांना वाटलं आता शाळा यांची बंद पडल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो बांधवांनो, अरे तुम्ही शाळा सोडली, ही तुमची परीक्षा आहे 2024 ची. या परीक्षेमध्ये तुम्ही नापास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यावेळी जे आमच्याकडे विद्यार्थी आलेले आहेत, पहिल्या परीक्षेमध्ये बजरंग बाप्पा पास झाले, दुसऱ्या परीक्षेमध्ये बीड जिल्ह्यातून 6 उमेदवार आमचे महाविकास आघाडीचे परीक्षेला आहेत. मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो 6ची 6 उमेदवार मेरिट मध्ये पास होतील, यात तीळ मात्र ही शंका नाही. आणि त्याचसोबत महाविकास आघाडीचे मोहनदादा जगताप साहेब यांनी कारखान्याच्या माध्यमातून सामान्य लोकांचा या मतदारसंघातला प्रश्न सोडवलेला आहे. ज्यांनी आजपर्यंत ऊसाचं राजकारण केलं, आमच्या विरोधात जर मतदान केलं तर या मतदारसंघातील शेतकऱ्याचा ऊस नेणार नाही असं जे आजपर्यंत वल्गना करत होते, तर त्याला मला सांगायचंय की आदरणीय मोहनदादाच्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे बांधवांनो. त्याच्यामुळे ऊसाच्या बाबतीत काळजी करायची गरज नाही. आणि बजरंग बाप्पाचे 2 कारखाने आहेत, म्हणजे आपल्याकडे 3 कारखाने आहेत. त्याच्यामुळे मादरगाव मतदारसंघातील कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस त्या ठिकाणी बांधावरती राहणार नाही. म्हणून कुणी कसल्याही पद्धतीचा विचार न करता येणाऱ्या काळामध्ये या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेब सत्तेमध्ये असतील. जयंत पाटील साहेबांना मी विनंती करणार आहे, साहेब आमचा बीड जिल्हा जो कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखला जातो, या बीड जिल्ह्याचा कायमस्वरूपी दुष्काळ मिटवण्यासाठी मराठवाड्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प नद्या जोड प्रकल्प आपण पूर्ण करावा आणि आमच्या बीड जिल्ह्याचं पाण्याचं नंदनवन करावं. आणि या माजलगाव मतदारसंघामध्ये वडवणी हा अतिशय उद्योगासाठी पुढे आलेला तालुका आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे MIDC आपल्या माध्यमातून उभारावी एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आणि माजलगाव मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय मोहनदादा जगताप साहेब यांना येणाऱ्या 20 तारखेला आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने मतदान रूपी आशीर्वाद द्यावे ही आग्रहाची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. यानंतर मानवी हक्क अभियानचे सन्माननीय मिलिंद नावाड हे थोडक्यात आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करतायत. त्यांना विनंती आहे, उपस्थित असलेल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मंचकावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आपल्या जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं लाईन किलर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब, माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोहनदादा जगताप साहेब, आदरणीय बाजीराव भाऊ जगताप व स्टेजवरील सर्व सन्माननीय मंडळी, विविध पक्षाचे महाविकास आघाडीच्या पक्षाचे विविध संघटनेतील पदाधिकारी व खालीवरी बसलेले सर्व आपण सन्माननीय. माझ्या यापूर्वीच्या भाषणामध्ये 2-3 गोष्टीचा उल्लेख झाला. पहिला उल्लेख झाला देशामध्ये 2014 ते 2024 पर्यंत ज्या 2 शेठजीचं सरकार चालू होतं, त्या शेठजीच्या सरकारला आदरणीय पवार साहेबाच्या सगळ्या त्यांनी जी गुडगुडी फिरविली ती एका अर्थानं त्या 2 शेठजीच्या सरकारला कुठेतरी लगाम बसलेला आहे. सगळीकडे बजरंग बाप्पा लोकसभेत आपण फिरत होतो. जयंत पाटील साहेब बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आले होते, त्यावेळेस आपण म्हणत होतो की त्यावेळेस आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना मनावर घेतलंय. आणि मनावर घेतलं असल्यामुळे जयंत पाटील साहेब आणि बजरंग बाप्पाची लोकसभा जी आहे ती एका अर्थानं बजरंग बाप्पानं जी मोठी कुस्ती होती पण ती कुस्ती बाप्पानं मारलेली आहे. बाप्पानं जी लोकसभेला कुस्ती मारलेली आहे ती कुस्ती आता आपल्याला विधानसभेला मारायची आहे. विधानसभेला कुस्ती कशासाठी मारायची आहे तर राज्यामधलं जर आपण वातावरण बघितलं तर यापूर्वी उल्लेख झाला. आता सोन्याचा भाव 3 पट वाढलेला आहे, तेलाचा भाव 2 पट वाढलेला आहे, पेट्रोल डिझेलचा भाव 2 पट वाढलेला आहे. पण त्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर सोयाबीनचा भाव 2014ला होता तो एवढाच आता झालेलाच दिसेल. त्याच ठिकाणी आपण कापूस आणि तुरीचा भाव बघितला तर 10 वर्षापूर्वी कापूस आणि तुरीला भाव जेवढा होता
तेवढाच आपल्याला झाल्याचा दिसेल. म्हणजे एकीकडे आमच्या भगिनीला तुम्ही 150 रुपये द्याल, पण दुसरीकडे तुम्ही काही करायचं असेल तर 500 रुपयाच्या बॉन्ड शिवाय तुम्हाला काहीच होत नाही. म्हणजे दुसरीकडे आमच्या दाजीच्या खिशातले 500 रुपये तुम्ही काढून घ्याल. एकीकडे 1500 रुपये द्याल, दुसरीकडे प्रचंड मोठ्या स्वरूपात भाववाढी कराल. त्याच्यामुळे या देशातला आणि राज्यातला माणूस हैराण झालेला आहे. आणि या माणसानं ठरवलेलं आहे की या राज्यामध्ये जो पक्ष चोरीला गेलेला आहे, जे चिन्ह चोरीला गेलेले आहेत, कुणाचे वडील चोरीला गेलेले आहेत, या सगळ्या टोळधाडाला आता शिक्षा देण्याची वेळ आहे. आणि ती शिक्षा विधानसभेच्या निवडणुकीच्या आपण माध्यमातून देणार आहोत. माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मागील 25 वर्षात 5 विधानसभा आपण बघितलेल्या आहेत. 5 विधानसभेच्या आत्ताच्या विद्यमान आमदाराचं जर बघितलं तर ते फक्त निवडणुकीच्या काळात येतात आणि निवडणूक जवळ येण्याच्या काळात बरोबर एकदा येतात. आपल्या लक्षात येईल म्हणजे वडवणी आणि धारूर, जयंत पाटील साहेब, महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार पुरवणारा तालुका म्हणजे वडवणी आणि धारूर आहे. या 2 तालुक्यामध्ये एका दिवशी साखर संघाची बैठक होती आणि त्या साखर संघाच्या बैठकीमध्ये विद्यमान आमदार होते. आणि ज्यावेळेस ऊसतोड कामगाराचे भाव वाढावी म्हणून ऊसतोड कामगाराचं संघटन किंवा वेगवेगळ्या युनियन त्यांना बोलल्या, त्यावेळेस उपाध्यक्ष म्हणून या मतदारसंघातले आमदार म्हणाले, जर आम्ही ऊसतोडाचा भाव दिला तर आम्हाला साखर कारखाने कसे परवडेल, साखर कारखानदारी कशी परवडेल. म्हणजे एकीकडे ऊसतोड कामगाराचा भाव तुम्हाला द्यायचा नाही, दुसरीकडे वडवणी, धारूर, माजलगाव जर नगरपालिका बघितल्या तर नुसतं मोटरसायकलवर एकदा जरी गेलं तर पुन्हा तोंडाला पावडर लावण्याची गरज पडणार नाही, एवढी धूळ आहे. दुसरीकडे 25 वर्षात माजल 3 तालुक्यामध्ये कुठेही रस्ता दिसत नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, योग्य ठिकाणी कुठं लाईट दिसत नाहीत, कुठं स्वच्छतागृह दिसत नाही. नगरपालिकेच्या जर तुम्ही 3 नगरपालिकेच्या जर टेंडर आणि गुत्तेदार बघितले तर तुमच्या लक्षात येईल की टेंडर आणि गुत्तेदाराशिवाय नगरपालिकेचं काम कुणा काय चाललंय हे कोणालाही कळत नाही. त्याच्यामुळे ही विधानसभेची निवडणूक जी आहे ती विधानसभेची निवडणूक हा तुमच्या आमच्यातला असणारा उमेदवार जे आहे ते मोहनदादा जगताप आहेत. आणि मोहनदादाला म्हणजे बाजीराव भाऊच्या काळात लोकांना बाजरीची भाकर, कांदा आणि ठेचा खाऊन त्यांना निवडून दिलेला आहे. तीच वेळ आता मोहनदादा आपल्यासाठी सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे दादाची उमेदवारी किंवा दादाची निवडणूक या इथला दलित असेल, बहुजन असेल, अल्पसंख्याक असेल, आदिवासी असेल, मराठा असेल, या सर्वांना मनावर घेतलेली आहे. आणि ओबीसी मराठा असतील त्या सगळ्या कुठेही गावात गेलं तर म्हणतात काही का असना आपल्या मनगटात आपल्या हातात मनगट बसणारा उमेदवार आहे. त्याच्यामुळे आपली उमेदवारी ही सर्वसामान्य माणसातली उमेदवारी आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीत आपण प्रचंड मोठ्याने बहुमताने निवडून येणार आहोत एवढा मला विश्वास आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या निमित्तानं दादासाहेबजी मुंडे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती आपण स्टेजवरती येऊन बसायचंय. उपस्थित असलेले सन्माननीय नारायणजी डक हे आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजलगाव मतदारसंघाचे प्रमुख नारायणजी डक आपलं मनोगत व्यक्त करतायत. तत्पूर्वी दादासाहेबजी मुंडे यांना विनंती आहे मंचावरती या. माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त वडवणीमध्ये होत असलेल्या सभेचे प्रमुख व महाराष्ट्र प्रदेशचे आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख माननीय जयंतरावजी पाटील, तसेच बाजीराव भाऊ, आत्ता सांगितले पण सगळ्यांची नावं घेऊ नका म्हणून, परंतु उमेदवाराचं नाव घेणं मला अनिवार्य आहे. आपल्या सर्वांचे आणि माननीय शरदचंद्र पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांनी सर्वांनी ठरवलेले उमेदवार माननीय मोहनरावजी जगताप साहेब यांच्या प्रचाराची ही सभा आहे. आम्ही रोज सभा घ्यायलो, कॉर्नर मिटिंग घ्यायलो, त्याच्यात सगळ्यांनी तुम्ही आम्हाला सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मित्र, या निमित्ताने मी तुमच्या आणि प्रमुख वक्त्यांच्या मध्ये फार काळ थांबणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय, आमचा भ्रम निराश करू नका. आम्ही तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी इथं आलेलो आहेत की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर करायचं आहे, महाविकास आघाडीचं सरकार बदलायचं आहे, तुम्हाला आपल्या महाविकास आघाडीचं सरकार इथं बसवायचं आहे. आणि मी तुम्हाला या निमित्ताने एवढीच विनंती करतो की पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी दिलेल्या आपल्याला उमेदवार मोहनरावजी जगताप साहेब यांना 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करा. आता कोणी कारखान्याला चाललेत, कोणी कुठं चाललेत,
ह्या सुद्धा गोष्टी थोड्या कशा थांबवता येतील ते बघा. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला उद्या कोणी येतील काही सांगतील, कोणाचंही काही सांगू नका. ह्या स्टेजवरून आम्ही नेते मंडळी जे आव्हान करतो तेच खरंय. येणाऱ्या 20 तारखेला तुतारीधारी माणूस या चिन्हावर जास्तीत जास्त बटन दाबा आणि मोहनराव जगताप यांचा विजय निश्चित करा आणि आम्हाला परत इथं सत्कार समारंभाला यावं अशी व्यवस्था करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सन्माननीय दादासाहेबजी मुंडे हे आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतायत. बाहेर असलेल्या सगळ्यांना परत एकदा विनंती आहे, आतमध्ये येऊन बसा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या नेतृत्वाने एक स्वतःची स्वतंत्र ओळख मिळवली, गेल्या 25 वर्षापासून सातत्यानं राज्याच्या राजकारणामध्ये नव्या नेतृत्वाला घडवण्याची संधी ज्यांनी आपल्याला दिली ते महाराष्ट्राचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे आदरणीय मोहनरावजी जगताप. मी खरं म्हणजे भाषण करणार नाही, मी फक्त एका गोष्टीची आठवण करून देतो. आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब हे अनेक वर्ष जलसंधारण विभागाचे मंत्री होते. सिंचनाचं क्षेत्र वाढल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही आणि म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारी जी प्रमुख माणसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यात जयंतराव पाटील साहेब एक आहेत. जयंतराव पाटील साहेब या तालुक्यामध्ये 72,000 साधारण मतदार आहेत. 35 गावाचा हा तालुका आहे. हा तालुका जेव्हा झाला तेव्हा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे बाजीराव जगताप होते. लक्षात घ्या, आमच्याकडे असं सांगितलं जातं की सोन्ना खोटा अप्पर कुंडलिका प्रकल्प आम्ही केला. जयंत पाटील साहेब आमच्या मतदारसंघाचे 20 वर्ष असलेले आमदार फक्त एका मुद्द्यावर मत घेतात की अप्पर कुंडलिका सोन्याचा जो प्रकल्प आहे तो मी केला. वास्तविक त्याला प्रशासकीय मान्यता भेटली तेव्हा ते आमदार नव्हते. तेव्हा सुद्धा बाजीराव जगताप हेच आमदार होते. गोपीनाथराव मुंडे हे तेव्हा शिवणकरांच्या राजीनाम्यानंतर त्या खात्याचे मंत्री होते. आणि म्हणून खोटं श्रेय घ्यायचं, खोटं श्रेय घेऊन लोकांना फसवायचं आणि डोंगरामध्ये दऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांना मी कसा विकास पुरुष आहे दाखवायचं. मला वाटतं की त्याच्यासाठी खरं म्हणजे 20 वर्ष आम्ही ज्या माणसाला निवडून दिलं त्या माणसानं जो आमचा विश्वासघात केलाय तो विश्वासघात पुन्हा बदलण्यासाठी, तो घात केलेला बदला घेण्यासाठी मला वाटतं की बाजीराव जगताप सरांच्या पुण्याईचं खरं म्हणजे हे फळ आहे की 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर त्यांचा मुलगा एक कर्तृत्वान होतो, साखर कारखाना उभा करतो आणि या भागात एक क्रांतिकारी पाऊल उभं करतो. आणि त्याच्यामुळं मोहन जगतापांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार 100% येणार आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपल्याला अधिक विकासाची कामं मिळतील, अधिक निधी मिळेल, याच्यासाठी आपण राहिलं पाहिजे आणि या भागातल्या माणसांची सेवा करण्याची संधी मोहनरावला दिली पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटी सांगतो, मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं, बाया माती लय थोर तिला कसारा विसरावं, जन्मलो आम्ही माती किती होणारा माती, खापराच्या दिव्यात कधी पेटणारा वाती. हा वाद पेटवायचा विचार आपण या निमित्तानं घेवा आणि तुतारी वाजवणारा माणूस, तुतारी नाही तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर 20 तारखेला आपण मतदान करून मोहन बाजीराव जगताप यांना या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी आपलं योगदान द्यावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं ठेवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर लगेचच अगदी थोडक्यात सन्माननीय भीमरावजी हत्ती आंबेरे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत. त्यांना विनंती आहे आपण थोडक्यात आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय मोहनराव जगताप यांच्या प्रचारार्थ उपस्थित आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनंतर ज्यांच्याकडे हक्कानं जावं असं व्यासपीठ, ज्यांनी राज्यभर पक्ष उभारण्यासाठी प्रयत्न केले ते प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब,
बजरंग बाप्पा सोनवणे, विचार मंचावर सगळे मान्यवर मित्र हो, साधारण 1 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर होता, तेव्हा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांची एकुलती एक कन्या सुप्रियाताई सुळे यांना केंद्रात मोठं पद मिळणार होतं, मंत्रिपद मिळणार होतं. पक्ष फुटला नसता, अजितदादा सोडून गेले नसते, पण शरदचंद्रजी पवार साहेबापुढे एक प्रश्न होता. मोदी शहा देवेंद्र फडणवीस या जातींद पार्टीच्या सोबत जायचं की फुले शाहू आंबेडकरी विचारधारे सोबत राहायचं. पवार साहेबांनी मुलीसाठीचं मंत्रिपद लाताडलं आणि फुले शाहू आंबेडकरी विचारधारे सोबत राहिले. आपण पाहिलं असेल, एकनाथ शिंदेचे 10 मंत्री आहेत, भाजपचे 10 मंत्री आहेत, अजित पवारांचेच का 9 मंत्री आहेत. तर एक मंत्रिपद आपल्या प्रदेशाध्यक्षासाठी होतं. प्रदेशाध्यक्षांनी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेसोबत राहायचं ठरवलं होतं. राष्ट्रीय अध्यक्ष मुलीसाठी कॅबिनेट मंत्रिपद सोडतायत. साहेबांनी सुद्धा राज्याच्या मंत्रिपदावर लाथ मारली. आपण अनेकदा कहाण्या ऐकतो, अलिबाबा 40 चोर. 2023 मध्ये नवी कहाणी आली, अजितदादा 40 चोर. आणि त्या 40 चोरातला एक चोर या माजलगाव विधानसभेमध्ये उभा आहे. शरद पवार साहेबांनी नेमकं हेरलं आणि ह्या अजितदादा पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामतीमध्ये उभे आहेत. त्यांना तिथं थांबून तिथं पराभूत करण्याचा पवार साहेबांनी चंग बांधला. सेनापतीच हरत असेल तर सैन्याचे काय हाल होतील बांधवांनो, ते पहा. आणि या मतदारसंघात बाजीराव जगताप साहेबाला प्रचंड मताने विजय करा. जाता जाता एक सांगतो की 94 साली जेव्हा मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करायचं होतं, तेव्हा मराठवाड्यातले सगळे आमदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाला भेटले आणि म्हणाले, साहेब नामांतर जर झालं तर आपली सत्ता जाईल. पवार साहेब म्हणाले की 20 वर्षापूर्वी मी आंबेडकरी समाजाला शब्द दिलेला आहे आणि सत्ता गेली तरी 72 मी नामांतर करणार. आणि शरदचंद्र पवार साहेबांनी मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतर केलं. मित्र हो, त्या नामांतराच्या काळात ज्यांनी अवमान केला ज्यांच्या वडिलांनी, ते उमेदवार आज अपक्ष म्हणून उभे आहेत. या मतदारसंघात पाटील साहेब, मराठा समाजामध्ये सुद्धा जातीवाद असतो, अशा पद्धतीचं चाललेलं आहे. पण बाजीरावजी जगताप साहेब, मोहनरावजी जगताप साहेब सर्वसामान्याला घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे. 20 वर्ष जे माणूस तुम्हाला भेटणार नाही, पुन्हाही भेटणार नाही. जाता जाता जयंत पाटील साहेबांसाठी सांगतो, साहेब 2.5 वर्ष झालं या करंट सरकारने ज्या समाजाची लोकसंख्या 10-15% त्याला समाज कल्याण मंत्री सुद्धा दिला नाही आणि समाज कल्याणच्या सगळ्या योजना बंद केल्या. मग बार्टीची शिष्यवृत्ती असो, रमाई घरकुलचा निधी असो, PhD धारक विद्यार्थ्याला विद्यावेतन देण्याचा प्रश्न असो, आणि कधी न येते या राज्याला यशवंतरावजी चव्हाण साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब, मनोहर जोशी साहेब, विलासराव देशमुख साहेब सारख्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे. त्यांनी समाज कल्याणला नेहमी मोठं करण्याचं काम केलं. पण या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या मुख्यमंत्र्यांनी समाज कल्याण खात्याचं प्रत्येक काम 20% घेतल्याशिवाय केलं नाही. म्हणून मी आंबेडकरी बांधवाला विनंती करायची मला की महाविकास आघाडीला सोडून इतरत्र जाणारं मत हे डायरेक्ट भारतीय जनता पार्टीला जाणारं मत आहे.
त्याच्यामुळे आपण येत्या 20 तारखेला इतरत्र मग आंबेडकरी विचाराचे कुठलेही पक्ष तुम्हाला भूलतापा देत असतील त्यांचं न ऐकता फक्त महाविकास आघाडी आणि बाजीराव जगताप साहेबांचे चिरंजीव मोहनराव जगताप यांच्या तुतारी चिन्हाला मतदान करा अशी मी आपल्याला विनंती करतो. माझं भाषण संपवतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अगदी काही मोजकी मनोगत आता शिल्लक आहेत. आपण सक्षणाताई सलगर, पक्षाच्या स्टार प्रचारक सक्षणाताई सलगर यांना विनंती करूयात आपलं मनोगत व्यक्त करायचं. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात. नमस्कार. आज आपण 2024च्या निवडणुकांसाठी विधानसभेच्या सामोरे जात आहोत. या व्यासपीठावर जे विराजमान आहेत ते राज्याचे अध्यक्ष, आमचे नेते, धुरंधर नेते म्हणायला पाहिजे. कारण सगळे पळपुटे पळत जात असताना त्या जहाजावर एक खरा सच्चा शिपाई होता आणि त्याचं नाव जयंत राजाराम पाटील साहेब. त्यामुळे आमचे नेते म्हणताना आम्हाला अभिमान वाटतो. तसेच आपल्या जिल्ह्याचे खासदार ज्यांना तुम्ही अत्यंत प्रेमाने आणि विश्वासाने निवडून दिलं, ते की म्हणतात बजरंग बली की. अरे हा माजलगावचा आवाज आहे, मराठवाड्याचा आवाज आहे. बजरंग बली की बाप्पा. खासदार आणि जे उमेदवार आहेत ते सन्माननीय मोहनजी जगताप साहेब, आमच्या नेत्या दराडीताई, उपस्थित सर्व मान्यवर. आज आपल्या समोर बोलताना मला आवर्जून सांगावं लागेल की ही निवडणूक गल्लीतली बोळातली नाही. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. तुम्हाला माहिती आहे समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मी अधिक न बोललेलं बरं आहे. जे विद्यमान आमदार होते टोपीवाले काका, बरोबर का नाही, तिकडे अंधारच पडलाय, नाव प्रकाश असून चालत नाही. त्यामुळे मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय या विधानसभेमध्ये जर तुम्हाला प्रकाशाची वाट आणायची असेल तर तुतारी शिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच आमच्या मनानं घेतलाय ठाव, मतदारसंघात लावणार तुतारीचं नाव. हा निर्धार इथं बसलेल्या सर्व मतदार बंधूंनी, ज्येष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. मराठवाड्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये आणि मराठवाड्याच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ती ताकद आहे. कुठल्या तोंडाने हो आदरणीय जयंत पाटील साहेबांची माफी मागून बोलते, कुठल्या तोंडाने हे चोरटे घड्याळ घेऊन फिरत आहेत. चोरला का नाही घड्याळ? मग त्याला काय म्हणतात? चोरणाऱ्याला काय म्हणतात? चोरटे हे. आणि निवडणूक आयोगाच्या भाषेमध्ये त्यांच्या चिन्हाखाली लिहिलं जातं हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे. आणि आपल्या मराठवाड्याच्या ग्रामीण भागात त्याला म्हणलं जातं चोरलेलं घड्याळ. आणि ह्या चोरट्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. आमचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब बरोबर बोललेले आहेत. पाकिट मारांची टोळी. मारलं ना आमचं घड्याळ, घेतलं ना घड्याळ. आणि आदरणीय पवार साहेबांनी या पक्षाची स्थापना केलेली आहे हे तुम्हाला नवीन ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही. संबंध महाराष्ट्राला नव्हे अखंड हिंदुस्थानाला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संस्थापक अध्यक्ष कोण आहेत. आवाज पाहिजे, कोण आहेत? महाराष्ट्राचा बुलंद आवाज. अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज. बीड जिल्ह्याचं आणि आदरणीय पवार साहेबांचं यश वरा जरा तुम्ही बघा. ते राजकारणातील वस्तात आणि वस्तादच आहेत. कधी कुठला काका डाव टाकायचा आणि कधी चितपट करायचं हे पवार साहेबांना चांगलं कळतंय. आणि म्हणून तुम्हाला सांगते ही निवडणूक माजलगाव विधानसभेच्या लोकांनी हातात घेतलेली आहे. समोरच्या उमेदवाराला मला विचारायचंय आमदारांना का हो, ठीक आहे मी मराठा समाजाची नसेल परंतु या महाराष्ट्राच्या मातीची 18 पगड जातीचा हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य निर्माण केलं तेव्हा ते 18 पगड जातीचं आहे. त्यामुळे मराठा समाजातल्या बंधू भगिनींसाठी मला प्रेम आहे. का हो, अंतरवाली सराटीमध्ये महिला भगिनीवर अत्याचार झाला, विधानसभेत आवाज का नाही काढला? तेव्हा शेपूट का घालून बसलात? मला पाहिजे याचं उत्तर. मी धनगर समाजाची आहे. अहिल्यादेवी होळकरांचा वारसा सांगते. कारण माझ्या अहिल्यादेवींचं राज्य जम्मू पासून काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत होतं. आसाम ते महाराष्ट्र होतं. राजधानी इंदोर होती. छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन अहिल्यादेवींनी काम केलेलं आहे. अटके पार झेंडा काका देशात नाही, अफगाणिस्तानच्या पलीकड अटक नावाची नदी आहे, तिथे एक किल्ला आहे, तिथे झेंडा रोवण्याचं काम केलेलं आहे. तो मराठा मावळा
मल्हारराव होळकर. मराठा म्हणजे मराठी माणूस मार हटते जो मागे नाही हटत. आणि म्हणून मला समोरच्या आमदाराला विचारायचंय, तोंडाला लकवा मारला होता का विधानसभेमध्ये आवाज नाही काढला? उलट चोरट्यासारखं घड्याळ घेऊन मिरवताय. परंतु आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. लाडकी बहीण लाडकी बहीण, अरे मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. इतके दिवस का नाही काका? बारामतीमध्ये निब्बर हवाला बसलाय म्हणून बहीण लाडकी झालेली आहे. आणि सांगलीमध्ये जयंत पाटील साहेबांच्या जिल्ह्यात जाऊन म्हणायचं, त्यांची नक्कल करायची, असं तसं तुमचं कसं, अब तेरा क्या होगा, हे विचारण्याची वेळ उपमुख्यमंत्र्यांना आलेली आहे. अरे ज्या काकांनी लहानाचं मोठं केलं, तळहाताप्रमाणे तुम्हाला जपलं, त्यांच्याबद्दल तुमची ही असता. अरे ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येता त्या नेत्याशी गद्दारी करतात, तुमच्याशी काय इमानदारी करणार? म्हणून औंधा वारं फिरलंय, तुतारीनं घेरलंय, हे आपण सगळ्यांनी म्हणलं पाहिजे. नरेंद्र मोदीजी आदर आहे, पंतप्रधान आहेत. अहो पंतप्रधान महोदय, जेव्हा तुम्ही माढा लोकसभेमध्ये होता तेव्हा मी धैर्यशील मोहिते साहेबांचा प्रचार करत होते. मी स्वतः वाक्य ऐकलं तुमचं, एलकोट एलकोट जय मल्हार, आणि भंडारा लावला. मग आमच्या लोकांना वाटलं बघा बघा आपला भंडारा लावलाय. अरे भंडारा लावला पण चुना लावून गेला, त्याचं काय? त्या चुन्याचा हिशोब घेतला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या मंडळींना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. बिलीन आवर साहेब इथं आहेत, संविधान राहुलजी घेऊन फिरतात. तर हे 420 कोण कोण 420? महाराष्ट्राचा 420 बरोबर फडणवीस. ते 420 म्हणतायत नक्सलाइट मुवमेंट सुरू केली आहे. अरे तुम्हाला देशाचं संविधान का खुपतं? म्हणून जाता जाता एकच सांगेन, या देशाचं एकच विधान, ते म्हणजे भारतीय संविधान. कोणीही मोडू शकणार नाही. जाताना एकच सांगेन, मतदान करताना मराठा भगिनीवर अत्याचार करणाऱ्या त्याचा विरोध न करणाऱ्या आमदाराला घरात बसवा. तुमच्या सगळ्या शोषित वंचित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरातले तरुणांचे स्वप्न मोडणाऱ्या आमदाराला घरात बसवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय अहिला. थँक्यू. धन्यवाद. यानंतर लगेचच माजी आमदार उषाताई दराडे हे आपलं थोडक्यात मनोगत त्या व्यक्त करतायत. उषाताईंना विनंती आहे आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं. एकदा जोरदार टाळ्याने आपण ताईंचं स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात. सन्माननीय माजी आमदार आदरणीय उषाताई दराडे. छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर या सर्वांना विनम्र अभिवादन. ऐकला का आमचा आवाज? आत्ताच ज्यांनी भाषण केलं त्या अहिल्याबाईंच्या विचारावर प्रेरित होऊन चालतात. हे पवार साहेबांचं काम आहे. पाटील साहेब, आपण बाजलगाव मतदारसंघात आलात, तुमचं स्वागत, आभार. बजरंग बाप्पा सोनवणे आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आमच्या मोहनराव जगतापांना उमेदवारी दिली. आम्ही खूप खूप आभारी आहोत, कारण दुसरा कुठलाही उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकला नसता. चारी मुंड्या चित करण्याची ताकद फक्त ह्या गड्यामध्ये आहे, या मतदारसंघातल्या लोकांना माहिती. आपण धारूरहून आलात, येताना आमचा बालाघाट पाहिला का पाटील साहेब? किती सुंदर आहे. चोरांब्याचं साठवण तलाव तुम्हाला डाव्या बाजूला दिसला असेल. प्रकाशराव, तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? जो काही तो चोरंब्याचा तलाव झालेला आहे तो काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये झालेला आहे. तो भाजपने नाही केलेला, तो एकट्या अजितदादांनी नाही केलेला. ज्या बालाघाटाच्या कुशीमध्ये आपण ही सभा घेतोय, इथला सोन्नाकोट्याचा तलाव, चारदरीचा तलाव, जीवाच्या वाडीचा तलाव, जे काही तलाव झाले असतील, भोगलवाडीचा तलाव, जे काही झाले असतील ते काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये झालेले आहेत. या माजलगाव मतदारसंघाचा विकास, गोदावरी वरती जे बॅरेजेस झालेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झालेले आहेत, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत.
दुसऱ्या कोणाच्या नेतृत्वाखाली झालेलं नाही. जो पैठणचा कालवा आहे तो जायकवाडीचं धरण आहे काँग्रेसच्या कालावधीमध्ये झालेलं आहे, भाजपने नाही केलेलं. आणि मग आजपर्यंत तुम्ही मस्तवाल झालात त्या आमच्या पवार साहेबांच्या जीवावर, आणि तुम्ही त्यांना शहाणपण शिकवता की कुठंतरी थांबायला शिकलं पाहिजे. अरे लाज वाटते का तुला? धैर्यशील सोळंकेला म्हणे मी आता पुढं केलेला आहे, आता मी थांबलेलो आहे. आमच्या अजितदादांच्या बाबतीमध्ये मात्र पवार साहेबांना कुठं थांबायचं ते कळलं नाही. का रे त्या धैर्यशील सोळंकेचा बळी दिला? चांगलं पोरग आहे किंवा जयसिंग सोळंके, सॉरी धैर्यशील काका सुद्धा सज्जन माणूस आहे हो. जन्मभर डालीखाली झाकून ठेवले, अरे ज्याने या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री राहिलेल्या सुंदरराव सोळंके नावाच्या सख्या बापाला मरताना कारखान्याच्या गेस्ट हाऊस मध्ये ठेवलं, हे तुमचे आमचे काय होणार हो? प्रकाशराव, रेवलीच्या फाट्यावर तुमच्या गावगुंडाने मारलेल्या विटा आणि दगडाचा माराच्या जखमा अजून उषा दराडे विसरलेली नाही. तिच्या शरीरावर नाही, तिच्या मनावर जखमा झालेल्या आहेत. कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे तसा नेता होणार नाही. वरकटवाडीवरती जीवघेणे हल्ला झाला की नाही? या ठिकाणी दत्ता डाके उपस्थित आहे, कॉम्रेड मोहन जाधव उपस्थित आहे. झाला की नाही गंगाधरप्पा बुरांडेवरती जीवघेणे हल्ला? त्यांच्यातल्याच गुंडांपैकी एका गुंडाला प्रेम झालं आणि त्यांनी आपण बाजूला काढून दिलं नसतं. आप्पा त्या ठिकाणी पुन्हा खासदार व्हायला आपल्याला दिसले नसते. गुंडगिरी, दहशत, या वडवणीतले सगळे व्यापारी प्रचंड दहशतीखाली आहेत. मोहन दादा, काळजी करू नका, दहशतीच्या बाहेर निघायचंय त्यांना. महाराष्ट्रातल्या दहशतीवर मी आज बोलणार नाही, पाटील साहेब बोलतील, बाप्पा बोलतील. पण वडवणीची दहशत जर खऱ्या अर्थाने मिटवायची असेल तर मोहन जगतापांना आपल्याला पवार साहेबाच्या पाठीशी उभं करावं लागेल. आणि मोहनराव जगताप नाहीत उमेदवार मी आहे, उमेदवार श्रीराम मुंडे, उमेदवार श्रीहरी काळे, उमेदवार भाई गुंडे, मोहन गुंड, परमेश्वर सातपुते उमेदवार आहेत, आमच्या हेमाताई उमेदवार आहेत, आमच्या सक्षताने उमेदवार आहेत. तुम्ही सगळे उमेदवार आहेत. कुणाची वाट बघता? गाडीची वाट बघू नका, घोडीची वाट बघू नका. आपल्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. एका वक्त्याने या ठिकाणी प्रश्न विचारला की शेतकऱ्यांच्या संदर्भात इतके वर्ष तुम्ही विधान भवनामध्ये निवडून जाताय, स्वतःच्या संस्था, स्वतःच्या कंपन्या आणि कारखाना सांभाळण्याच्या पलीकडं कधी आमच्यासाठी तुम्ही विधान भवनामध्ये प्रश्न विचारला? आली चिठ्ठी, संपवते. प्रेमपत्र आलेलं आहे, थांबवा. जयंत पाटील साहेब, शेवटचा प्रश्न आहे. आपण बालाघाटात आहेत. माझ्या ऊसतोड मजुरांचा, आता ऊसाचा मालक माझा शेतकरी झालाय तो पवार साहेबांमुळे झालाय, हिरवगार झालंय ते पवार साहेबांमुळे झालंय. पण तरी सुद्धा ऊसतोड मजूर आहेत आणि ते आता गाड्या येताना मी पाहिली, त्या सोनी मोह्याच्या कमानीवरती ट्रॅक्टर उभे होते आणि माणसं भरायचं काम चालू होतं. अरे मटेरियल ट्रक मध्ये भरतात अशी माणसं भरून इथून येतात साहेब तुमच्याकडे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये जातात आणि या देशाच्या विकास प्रक्रियेला हातभार लावतात. त्यांचा ऊसतोड जोडी व्हावी म्हणून आमच्या 14 वर्षाच्या पोरींची लग्न लावली जातात, 16 वर्षांच्या पोरींची लग्न लावली जातात. आणि लग्न लावल्यानंतर गर्भार जर बाई राहिली तर ऊसतोडीचा कायदा होऊ शकत नाही, कोयता होऊ शकत नाही. म्हणून तिचं गावरान पद्धतीने अबॉर्शन केलं जातं. प्रकाशराव, कधी या विषयावर तुम्ही बोललात की माझ्या ऊसतोड मजुरांचं काय दुःख आहे? बोललात कधी? 25 वर्ष झाली हिंगणीच्या चारीचा कोर्टाने निकाल दिला आहे. प्रकाशराव, त्या शेतकऱ्यांना अजून मावेजा मिळाला नाही. आणि पाटील साहेब, एक उदाहरण, माफी मागते तुमची, पण मला दिल्याशिवाय राहत नाही. ज्या गुलाबी गँगच्या पाठीमागे हे प्रकाशराव फिरतायत ना,
परवा मी माजलगावमध्ये गेले होते, कुठल्या कामाने गेले होते, मला वाटतं मोहनराव जगतापांचा फॉर्म भरण्यासाठीच मी आले होते. गुलाबी फेटे घातलेल्या महिला उभ्या केल्या होत्या. हे गुलाबी गुलाबी काय? अजितदादा उठतात गुलाबी जॅकेट घालतात, प्रकाशराव उठतात गुलाबी फेटे बांधतात. त्या अजितदादाच्या मागे गेलात प्रकाशराव, तुम्ही नंबर 1चा जातीवादी माणूस, तुम्ही सुद्धा जातीवादी आहात. पण जरांगे पाटलाच्या विरोधात तुम्ही बोललात त्यावेळेला माझ्या मराठा बांधवांनी तुम्हाला गावातून हुसकावून दिलंय. या माजलगाव तालुक्यातल्या 72 मराठा बांधवांनी तुम्हाला हुसकावून दिलंय. तो जरांगे पाटलाचा तुम्हाला अपमान केलेला सहन करायचा आहे का, हे मला तुम्ही सांगा. कुठल्या पद्धतीने तुम्ही तुमचा प्रचार करणार आहात? आमच्या पवार साहेबाला जातीवादी म्हणता, उषा दराडेला आमदार केले. आमचे जयंत पाटील साहेब, माझं लेकरू रे साहेब श्रीराम मुंडे, आपण ओटीत घेतलंय. जयंत पाटलांनी श्रीराम मुंडेला ओटीत घेतलंय, तुम्हाला माहित नसेल. त्याचं भविष्य फार चांगलं आहे. आमची सक्षमा सलगर धनगर आहे, महाराष्ट्राची अध्यक्ष आहे. मिलिंद, तुमच्या वडिलांचे पवार साहेबांचे काय संबंध होते तुम्हाला माहित आहे? अरे कुठे पवार साहेब जातीवादी आहे? जातीवादी तुम्ही आहात. आमच्या श्रीराम मुंडेला या वडवणीमध्ये किती त्रास दिला मला माहित आहे. आमचे बाबुराव तिडके या ठिकाणी आहेत, दादासाहेब मुंडेंनी या ठिकाणी भाषण केलेलं आहे. असं काही समजू नका, जादूची कांडी फिरेल आणि सगळेच मुंडेन तिडकेन दराडे तुमच्या मागे येतील. गैरसमज काढून टाका. आता कुणी तुमच्या मागे यायला तयार नाही, कारण ओबीसीचं खरं नुकसान जर कुणी केलं असेल तर नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून अजितदादा बसलेले आहेत. आमच्या स्कॉलरशिप बंद झाल्यात ओबीसीच्या, बार्टीचे युनिट बंद झालेत, आश्रम शाळा बंद केल्यात, आमच्या शेतकऱ्यांच्या 12,000 शाळा बंद केल्यात जिल्हा परिषदच्या. अरे तुम्ही आमच्या ओबीसीचे गळा घोटणाऱ्या पक्षामध्ये तुम्ही गेलेले आहात. RSSच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलेले आहात. आणि जाता जाता एकच सांगते, प्रकाश दादा, तुमचा कार्यक्रम तर झाला, मस्त आराम करा. तुम्ही जो संस्कार दिलाय ना, जेव्हा थकाल त्यावेळेला तुम्हाला सुद्धा कारखान्याच्या रेस्ट हाऊस मध्ये आमचा जयसिंग ठेवील याची मला खात्री आहे. पण कार्यक्रम फक्त प्रकाशरावचा नाही करायचा, भाजपचा पण करायचा आहे, एकनाथराव शिंदेच्या पक्षाचा पण करायचा आहे. आणि या कार्यक्रमाच्या जयंत पाटलाच्या टप्प्यात आता शरद पवारांना धोका देणारे आणि RR पाटलाचा केसाने गळा कापला असं म्हणणारे अजित पवार जयंत पाटलाच्या टप्प्यात आलेले आहेत. आणि आता त्यांचं राजकारण संपणार आहे हे पण मी तुम्हाला खात्री देऊन सांगते. आपण मोहन जगतापांनाच मतदान करायचंय. बाजीराव भाऊ तुमचे फार उपकार आहेत माझ्यावर. मी जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, पवार साहेबांनी मला उभं केलं, त्यावेळेला आपण शिवसेनेत होतात आणि 3 जिल्हा परिषदेचे सदस्य तुमचे होते. त्या तिन्हीच्या तिन्ही तुम्ही मला दिले होते आणि मी अध्यक्ष झाले होते. तुमचे जन्मभर मी ऋणी राहील. आणि म्हणून मोहन जगतापांची आई म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की आपण सर्वजण मिळून त्यांना निवडून आणू, आपली जबाबदारी पार पाडू. माझ्या युवराजचं नाव घ्यायचं राहिलं, युवराज मी तुझी माफी मागते. दत्ता डाके तुमचं नाव घेतलं का नाही मला आठवत नाही. हो सॉरी, घेतलं का? राणीताईचं नाव घ्यायचं राहिलं. पण आता नरेंद्र, मी सगळ्याची नावं नाही घेऊ शकत. मंचावर ज्यांची नावं घ्यायची राहिली त्या सर्वांची माफी मागते. दादाभाऊ सगट सगळ्यांची, तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आणि माझ्या साहेबाच्या पाठीशी एक आमदार निवडून द्या एवढी कळकळीची विनंती करते. आणि मी या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आता ज्यांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय मोहन बाजीराव जगताप साहेब आपल्याला संबोधित करतात. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. सन्माननीय मोहन दादा. माझ्या प्रचारात उपस्थित मोहनरावजी जगताप साहेब, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयंतरावजी पाटील साहेब, शरदचंद्रजी पवार साहेबांचा, जयंतरावजी पाटील साहेब,
आपल्या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, सक्षनाताई सलगर, उषाताई दराडे, ज्यांच्या आशीर्वादावर मी राजकारणात तग धरू नये असे आमचे वडील बाजीरावजी जगताप, पंडितराव कांबळे, अफसर कुरेशी साहेब, स्वर्गीय एकनाथरावजी आव्हाड आपल्यात आहेत नाहीत, त्यांचे चिरंजीव मिलिंदनाना आव्हाड, आमचे जुने मित्र नरेंद्ररावजी काळे साहेब, भीमराव हातेंबरे, आमचे नेते नारायणांना डग, शिवसेना जिल्हा प्रमुख परमेशराव सातपुते, सालबाया चौस, गंगाबेशनजी थावरे, संजीवनीताई देशमुख, अर्जुनराव गायकवाड, हेमताई पिंगडे, सतीश बाप्पा सोळंके, दयानंद भाऊ स्वामी, ॲडव्होकेट गोले साहेब, दत्ता डाके, मोहन जाधव, मायूर काका मस्के, नरसिंग बागवान, प्रेमलता लोबरे, राणीताई लोबरे, विशाखा गायकवाड, विनायक बाप्पा मुळे, मान्य ज्ञानदेव आंधळे, डॉक्टर श्रीराम खळगे, मान्य कचरू तात्या खळगे, ॲडव्होकेट बाबूराव तिडके, प्रभाकरराव नरोडे, नारायणराव हुके पाटील, बाबा सर, भाई मोहन गुंड, श्री हरी काळे सर, माननीय शमशेरभाई, ईश्वरभाऊ थावरे, माननीय युवराजभाऊ लगड, श्रीराम मुंडे, सुरेशराव भोरे, नवनाथराव कांबळे, सुगुरू मुंडे, ॲडव्होकेट उजगरे, नगिनाताई कांबळे, प्रकाशराव जेदे, जे कुणी चुकलं असेल त्याची या ठिकाणी मी माफी मागतो. कदाचित साहेब तुम्हाला असं वाटलं असेल एवढी यादी कसे काय वाचायला पण यादी वाचित असताना एकही समाजाचा घटक माझ्या बरोबर नाही अशी सगळी यादी या ठिकाणी आहे. ही विधानसभेची निवडणूक आहे. पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. जशी मोदी साहेबांनं 2000ची नोट चालू केली आणि नंतर ती डब्यात टाकून बंद केली, तशी 20 वर्ष या ठिकाणी या तालुक्याचं राजकारण करणारे आपले प्रकाशदादा सोळंके तसे त्या नोटीसारखे डब्यात बंद करायची वेळ आलेली आहे. ज्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला दुसऱ्याच दिवशी पक्षात बंडखोरी केली, अशी ही केसची पार्सल परत केसला पाठवायची आहे. म्हणून या ठिकाणी पक्षानं माझ्यावर या ठिकाणी जिम्मेदारी दिली. साहेबांना आदेश दिले की या ठिकाणी तू कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी बहुमतानं निवडून आला पाहिजे. म्हणून या ठिकाणी माझ्या प्रचारासाठी आणि साहेबाचा आदेश घेऊन आपले प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो, मी एवढंच सांगल, राजकारणात बेबनाव घुमवाघुमीचं राजकारण कधी टिकत नाही. किंबहुना काही दिवस जरी जमलं तर एक ना एक दिवस उघडं पडतं. आपल्या आमदार साहेबांना याच भागात येऊन एवढ्या विकासाच्या घोषणा केल्या की काल परवा विधानसभेच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर म्हणले ओढवणीला या ठिकाणी MIDC मंजूर म्हणले का नाही. माजलगावच्या MIDCच पूर्ण काम झालं नाही. उद्योजक त्या ठिकाणी येईनात, त्यांना सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जात नाहीत, म्हणून त्या ठिकाणी उद्योजक त्या ठिकाणी येत नाहीत. तरुणाच्या हाताला कधी काम लागणार आहे हा संशोधनाचा विषय आहे.
इलेक्शन आले की कुठली तरी मोठी स्कीम आणायची, हजारो तरुणाला या ठिकाणी काम लागत म्हणायचं आणि तरुणाची दिशाभूल करून त्यांचं मतदान करून त्यांच्या नैराश्य या ठिकाणी निर्माण करायचं. माजलगावला टेक्सटाईल पार्क काढतो म्हणले, ती टेक्सटाईल पार्क काढली नाही, सौर ऊर्जेला ती कंपनीला ती जागा विकून टाकली आणि कोट्या रुपये निधीचा त्या ठिकाणी फ्रॉड केला. एवढे जर विकासमुख नेतृत्व या ठिकाणी जर असेल तर मी वडवणीकराला या ठिकाणी विचारतो, 20 वर्षाच्या काळात ज्यांना तुम्ही सत्तेवर बसवलं, साधं एसटी स्टँड या ठिकाणी तुम्ही चांगले करू शकले नाही आणि तुम्ही तरुणाला काय काम देणार आहेत. म्हणून येणाऱ्या काळात माझ्यासारख्या होतकरू माणसाला, गेले 30 वर्ष झालं मी या ठिकाणी राजकारण करतोय, नगरसेवक होतो, जिल्हा परिषद 2दा सदस्य होतो. ताई त्या ठिकाणी मी जिल्हा परिषदला सभापती होतो, पण मी सर्वसामान्याचे या ठिकाणी काम करण्याचाच प्रयत्न केला आहे. मी कुठलीही जात पात कुठलीही बघितली नाही. ज्यावेळेस शिक्षण आणि आरोग्य खात्याचा सभापती होतो, पूर्ण मतदारसंघात त्या ठिकाणी शाळेच्या रूम असतील, वस्ती शाळा असतील, प्रत्येक ठिकाणी सरपंच कोण्या पक्षाचा हे बघितलं नाही. पण आपल्या हातून एक काम घडतंय आणि कधी बी राजकारणात हे बघितलं पाहिजे की विकासाच्या बाबतीत राजकारण आणलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने मी गेले 30 वर्ष या ठिकाणी काम करतोय. 15 वर्ष छत्रपती कारखाना उभा करण्यात माझं वनवास झाला, हे सगळं तुमच्या समोर, तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण भूत काय करतं, हाल करतं. पण शेवट त्या ठिकाणी छत्रपती उभा राहिला. आणि साहेब, सगळ्या जनतेच्या साक्षीने सांगतो, 2014ला मी पहिलं गाळप घेतलं. जिल्ह्यात भावाची स्पर्धा फक्त आणि फक्त छत्रपती कारखान्याने सुरुवात केली, हे मी या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दाम म्हणून सांगतो. आणि आता जे चाललंय गेल्या 3-4 महिन्यापासून, स्वतःच्या पुतण्याला पूर्ण मतदारसंघात फिरून माझे पुढचे कोण म्हणले का नाही, वारसदार म्हणून एखादा जसा फिरविल्या जातो तसं पूर्ण मतदारसंघात त्यांना फिरविल्या गेलं. पुन्हा म्हणले आता नाही मलाच पाहिजे. गेल्या वेळेस म्हणले माझी ही शेवटची निवडणूक आहे. आता म्हणले जयसिंग भैया वारसदार आहे. मला एक तुम्हाला एवढंच सांगायचंय, तुम्ही माझ्या पाठीमागं साथ द्या. पुढच्या वेळेस त्यांचा नामोनिशान संपल्याशिवाय राहणार नाही. ते बी कामाच्या माध्यमातून या ठिकाणी मी दाखवून देणार आहे की वारसदार आता पुढे मी होऊन देणार नाही. म्हणून तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी मला गरज आहे आणि ते तुम्ही येणाऱ्या काळात या ठिकाणी आशीर्वाद देताल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. साहेबाला माझी एवढीच विनंती आहे की आपल्याच काही मंडळीनं या ठिकाणी बजरंग बाप्पा त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी आरोप केले गेले. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आज ते बंडखोर म्हणून या ठिकाणी उभे आहेत. हे सुद्धा आपण या ठिकाणी आपण त्याबाबत या ठिकाणी बोललं पाहिजे. जे काल पक्षात आले, तिकीट नाही मिळालं की अपक्ष उभे राहिले आणि परत खासदार नाही ते खालच्या लेवलला त्या ठिकाणी बोलले, हे चुकीचा पायंडा या ठिकाणी बंद झाला पाहिजे. म्हणूनच म्हणतो 2000ची नोट बाद झालेले डब्यात टाका आणि केस सपा असेल पुन्हा केसला जाऊ द्या, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर बीड लोकसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना आपण विनंती करूयात, आपण आम्हाला संबोधित करायचं आहे. सन्माननीय बजरंग बाप्पा सोनवणे. बोल बजरंग बली की, बजरंग बली की. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं लाडकं नेतृत्व आदरणीय जयंतदादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वात ज्येष्ठ असे माझे आदरस्थान आदरणीय बाजीराव भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असणारे उमेदवार आदरणीय मोहनराव दादा,
त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय परमेश्वरजी सातपुते सर, काँग्रेसचे नेते, त्याचबरोबर आमचे मित्र मिलिंदजी आव्हाड, आदरणीय नेतृत्व, त्याचबरोबर मोहनभाई गुण, सर्वच व्यासपीठावर असणाऱ्या आमच्या भगिनी ज्यांचं झंझवत भाषण ऐकलं की सर्व व्यासपीठ सुद्धा हादरून जातं अशा आमच्या सक्षनाताई, माझ्या नेत्या आदरणीय उषाताई दराडेताई, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे डॉक्टर आमचे नरेंद्रजी काळेसाहेब, हेमाताईजी पिंगळे, या विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष असे विधानसभा अध्यक्ष आदरणीय नारायणअण्णा डक, ज्यांनी काँग्रेसचे नेते संबोधलं पण नाव घ्यायचं राहिलं असे काँग्रेसचे नेते आणि ज्यांनी व्यासपीठ गाजवलं असे आमचे दादासाहेबजी मुंडे, व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला असलेले सन्मान्य व्यासपीठ, शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख आहेत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असतील, सर्व नेतेगण आणि या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्यावर प्रेम केलं, आदरणीय पवार साहेबांवर प्रेम केलं आणि बीडचा खासदार मला ज्यांनी बनविलं त्याच्या तुमचा सिंहाचा वाटा असणारे तुम्ही सर्वजण आणि पत्रकार बंधू मित्र, आज बऱ्याच दिवसानं वेळ आली की एकदा या मतदारसंघात बदल घडवायचा आहे आणि बदल कुणाच्या माध्यमातून घडवायचा आहे तर ते आदरणीय मोहनदादा जगताप यांच्या माध्यमातून घडवायचं आहे। या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे बरेच नेते बऱ्याच दिवसांत राजकारणात आहेत, प्रत्येक वेळेस वेगळं बोलतात। आता ताई उषाताईनं खूप काही सांगितलं, मोहनदादाने थोडं काही सांगितलं, आता त्यांच्यावर मी जास्त काही बोलणार नाही, पण त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही कुणाचे राहिलात आणि कुणासाठी काम केलं। या माजलगाव विधानसभा मतदारसंघात गेली कित्येक वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व करताय, कुठल्या समाज घटकाचं काम केलं? शेतकऱ्यांचं केलं, शेतमजुरांचं केलं, ऊसतोड मजुरांचं केलं, ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं तरी केलं? कुणाचं भलं केलं? फक्त तुमचं आणि तुमचंच भलं केलं आणि गुत्तेदाराच्या टक्केवारी घेऊन गुत्तेदाराचं भलं केलं असं खरंय का? मग ही टक्केवारी खोर असं म्हणते सगळे, मला तेवढं मानता येत नव्हतं। टक्केवारी खोर आमदार हे काय म्हणतात की माझा वारस मी माझ्या पुतण्याला केलं। मला चांगलं आठवतंय पक्षाची ज्यावेळी विभागणी झाली त्या दिवशी मी पुण्याहून मुंबईला जात होतो आणि ही मंडळी संभाजीनगरहून मुंबईला येत होती। मला फोन आला, तुमचं कसं? मी म्हणलं तुमचं कसं? 3 आमदार होते। त्यांनी म्हणले आमचं कसं आहे, कारण मागच्या 4 दिवसापूर्वीच या पालकमंत्र्याला शिव्या देत होते। आणि काय झालं, संभाजीनगर पासून मुंबईपर्यंत येऊन की डायरेक्ट पालकमंत्र्याच्या गळ्यात पडले। मग नेमकं असं घडलं काय? मी म्हणलं तुम्ही म्हणताल तसं, खरं माझं आता मला मोडायचंच होतं, पण मोडताना मला डायरेक्ट मोडता येत नव्हतं। या सर्व घटना करताना काहीतरी केल्याशिवाय, काहीतरी घेतल्याशिवाय काहीच करत नाही पट्ट्याही। म्हणजे तुम्हाला कळालं का मला काय म्हणायचं? हा नक्की या पट्ट्याच्या बाबतीत काय बोललं पाहिजे? उसाच्या बाबतीत सांगितलं जात आहे अहो या पट्ट्याने किती पाप करावा। हे धारूरचा घाट आहे ना, हे धारूरचा घाट कट न करू त्यांचं पाप सुद्धा याने केलं। का केलं माहितीये का? या माजलगाव, वडवणी, धारूर तालुक्याचा ऊस वरी जाईल आणि मग शेतकरी सुखावतील। यांचा ऊस जाऊन म्हणून ती घाट कट करू दिला नाही, ती टेंडर त्याचं इस्टिमेट सगळं कॅन्सल करून कामच कॅन्सल। पण त्यांना काय माहित होतं मी खासदार होणार आहे आणि खासदार झाल्यावर पहिलं ते काम मंजूर करणार। खासदार झालो आणि पहिलं पत्र दिलेला काय दिलं असेल तर माजलगाव उतरून जाणारा रस्ता सरळ करा, नीट करा आणि घाट कट करा। घाटाचा रस्ता कट करायसाठी 13 किलोमीटर अधिक 3 किलोमीटर 16 किलोमीटरचा रस्ता
चकाचक करण्यासाठी इन प्रिन्सिपल सँक्शन म्हणजे तत्वता मान्यता द्यायचं काम केंद्र शासनाकडून करून घ्यायचं काम सुद्धा तुमच्या खासदारानं केलं. ह्यांनी आतापर्यंत का केलं नाही? म्हणजे ऊसाला अडले पाहिजेत. वेळेत जर ऊस गेला तर माझ्या मायबाप जनतेकडे पैसे येतील आणि यांना पैसे मिळाले तर हे आपल्या मागे राहायचे नाहीत. इतकं पाप. ज्यावेळेस आदरणीय साहेब ऊसतोड मजुरांना मजुरी वाढवायचा विषय आला त्यावेळेस तुमचं आमचं लाडकं नेतृत्व, या देशाचं नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि पवार साहेबांनी निर्णय घेतला की ऊसतोड मजुरांची मजुरी 34% वाढली पाहिजे. इतिहासात कधीच झालं नाही तेवढी मागच्या वर्षी 34% वाढ केली. त्याचं काम सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी केलं. या पट्ट्यानं चक्क त्या गोष्टीला विरोध केला होता या इथल्या तुमच्या आमदारांनी. हे केलं असताना सुद्धा पवार साहेब म्हणले की माझ्या या बीड जिल्हा नव्हे तर संबंध महाराष्ट्रातल्या ऊसतोड मजुरांना मजुरी योग्य मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी तो निर्णय केला आणि ऊसतोड मजुरांना आता इथं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळं भांडवल केलं गेलं की आमच्या ताई साहेबांनाच वाढवलं. काय? तोडणी वाहतुकीचा दर महत्व नाही कुणाचं. तोडणी वाहतुकीचा दर आमच्या ताई साहेबांना वाढवला. ज्या ताई साहेबांनी स्वतःचा कारखाना चालू ठेवला नाही, चालू दिला नाही, कुठलं काहीच नाही, त्या मजुराचं काय करणार? परत त्या ताई साहेब काय म्हणल्या इकडे याच्यामध्ये, आता मी त्यांच्यावर टीका कधी करत नाही, बोलत नाही कधी, पण त्यांनी मेळाव्यामध्ये म्हणल्या ऊसाचं कोयतं घासून ठेवा. मी म्हणलं कवर कोयतं घासून ठेवा, एकदा तरी ऊस लावायचा सांगा. ऊस लावायला सांगा ना लोकांना बीड जिल्ह्यातल्या. आणि याच्यासाठी ही गुलाबी रंग करणारे जे गुलाबाचं फुल हातात घेऊन कुणाला कुठं एका किसी को मारते दुसरा किसी को मारते, यांना सांगा की तुम्ही केलं काय? तुम्ही या बीड जिल्ह्यासाठी पाणी आणलं? तुम्ही या माजलगाव मतदारसंघासाठी कुठं एखादं काही केलं? त्याचं काम दाखवा. पाणी पुरवठ्याची योजना कमिशन दिलं नाही म्हणून धारूरची तशीच बंद. मिळालं का धारूरला पाणी? माजलगावची बंद. म्हणजे जिथं बी मिळालं काही तरच पुढे चालू, नाही तर जागेवरच बंद. असं करणारं काम या आमदार साहेबाचं. एवढंच नाही तर तुमचा आमचा प्रश्न घेऊन मराठा समाजाचा संघर्ष युद्ध आदरणीय मनोज दादा जिथं झटतायत झगाडतायत, त्यांच्या आंदोलनावर सुद्धा अपशब्द वापरायचा पाप या आमदारानं केलं. याला तुम्ही माफ करणार का? याला कधी बी माफ करायचं काम तुम्ही केलं नाही पाहिजे. या आमदारांनी आपल्या गोरगरीब समाजातल्या ज्या मुलावर सुद्धा गुन्हे दाखल केले. 500 लोकांवर गुन्हे दाखल झाले. अरे जे लोकांच्या मनात खतखत आहे, ही खतखत कधीतरी बाहेर निघाली पाहिजे. तुम्ही काय देणार वारसा? आमच्या जयसिंग भैयाला सांगितलं सर्वांनी वारसा देतो वारसा देतो म्हणले. ती साहेबांनी जर केलं असतं, साहेबावर बोलायची तुमची हाय का लायकी? उगाच मुक्का. आता लय मला बोलता येत नाही जास्त, पण संविधानिक पदावर आल्यामुळे जरा भानगडीत या सगळ्या गोष्टी असतात. जरा दमधारण राव. तिकडे बी येतो मी, मला इकडलं तर संपू द्या ना. तुम्ही एक संपू द्या मला, मी तिकडे आहे ना पुन्हा. तुम्ही काय काळजी करायला? या सर्व गोष्टीतून मला एक सांगायचंय की यांना कुठं साहेबावर बोलता. साहेबांनी असा निर्णय घेतला असता तर, अरे साहेबांनी निर्णय घेतला म्हणून तुम्हाला 2दा-3दा आमदार झालात. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला सदस्य मंत्रीपद दिलं आदरणीय साहेबांनी. 8-9 खाते साहेब, 8-9 खाते दिले एकदाच. काय मेहरबान हो साहेबांनी. तरी म्हणता साहेबांनी असा निर्णय घेतला असता. काय बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे. माझ्या या डोंगर पट्ट्यातल्या सर्व 72 मतदारांना एक विनंती करायची, बाबा तुमचं आमचं सर्वांचं नेतृत्व आदरणीय बाजीराव भाऊ यांनी मागच्या काळात केलं. त्यांनी काम करताना एक ठसा या मतदारसंघावर उमटविला. प्रत्येक गावात त्यांचा 1-1, 2-2 माणसं त्यांच्यावर प्रेम करणारा समाज आहे आणि त्यांनी कामही त्या पद्धतीने केलं. मोहनदादाला मी बऱ्याच दिवसापासून ओळखतो. ज्यावेळेस मोहनदादा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बनविले त्यावेळेस सुद्धा दादा माझा हातभार होता. दादा पदाधिकारी बनला त्यावेळेस हातभार होता का रे? तुमच्या दुसऱ्या मित्राला जी इथं रिंगणात आला त्याला मी उपाध्यक्ष करायला मीच होतो.
आणि ह्यांना बी सभापती करायला. तेव्हा आमच्या उषाताई ओळख करून देतो त्या स्टेजवर, ही एका आमदाराचं पोरग, ही एका आमदाराचं पोरग. मी माझ्यावर नंबर आला आरा बोलताना मी म्हणलं मी कुठल्या आमदाराचं पोरग नाही ताई. आठवत नसेल ताईला खेसा आराबाच्या इथं झालेली बैठक होती. मला सांगायचा उद्देश की दादांना त्यावेळेस या जिल्हा परिषदचं सभापती करताना मी सोबत होतो आणि आज ही आमदार करताना त्यांच्या सोबत आहे. अरे सरळ साधा माणूस बघा ना, गडी कुठं बी दिसतोय उभा राहतो का नाही? कलई गडीवर आहे, हाय का गडीवर? कुठे? वाड्या तांड्यावर आहे. हे वाड्या तांड्यावरला माणूस तुमचा आमचा सर्वांचा काय वारी आहे. याने साखर कारखाना चलवून दाखविला. चलविला का नाही? साखर कारखाना सर्वाधिक भाव दिला का नाही? माझ्या बरोबर कॉम्पिटिशन त्यांचंच आहे तिकडं. माझा जरी जास्त असला 150 तरी त्यांनी कॉम्पिटिशन माजलगाव विधानसभा मतदारसंघाला दाखवून दिलं की काय करायचं असतं. इथं तर हे चल तुझा ऊस नेत नाही, चल बघ. नीट बोलत बी नाही, नीट वागत बी नाही, दररोज शिव्याच बघितलंय मी. आणि या सर्व घटना करताना मोहनदादा सारखा साधा माणूस, तुमच्या आमच्या सर्वांच्या कामाला येणारा माणूस, रात्रंदिवस साखर कारखाना चालविला, एक युनिट उभं केलं, ते स्वतःच्या हिमतीवर उभं केलं, हिमतीवर उभं करून त्याचा सर्वांगीण विकास करायचं काम केलं. तिथल्या जनतेचं 1250चं युनिट आज 5000 कॅपॅसिटीचं करायचं काम आदरणीय मोहनदादा सोळंकेने केलंय. साहेब तुम्हाला मला एकच सांगायचंय, या डोंगर पट्ट्यामध्ये पाऊस झाला की ऊस होतो, ऊस झाला की लोकांची हिंमत झाली. आता आपण काय करावं? पण या वडवणी तालुक्याच्या ऊस आणि धारूर तालुक्याचा मॅक्झिमम ऊस येडेश्वरीने नेलाय, उरल्याला दादाने नेलाय. ह्यांचे कारखाने काय? आणि आमच्या तिकडल्याचं तर काहीच नाही, ह्यांचं तरी आहे तिथं नेत नाही. तुम्ही तिकडलंच करलात कधी दिवस झालं? तिकडे काय? आणि त्यानं तर महाराष्ट्रात पहिला कारखानदार आहे की ज्यानं स्वतःच्या कारखान्याची जमीनच विकली. साहेब आमचं एक कारखानदार आहे की ज्यानं स्वतःच्या कारखान्याची कोऑपरेटिव्ह कारखान्याची जमीनच विकली FRP द्यायला. महाराष्ट्रात उदाहरण नाही, तुम्ही ऐकलं नसेल. असलं उदाहरण आहे आमच्याकडे. काय काय होतं या बीड जिल्ह्यात. आणि ती कारखाना पुन्हा पालकमंत्र्याला दिला, पालकमंत्र्याला. आता पालकमंत्री ह्यांना नाचताय ना त्यांचं अंगण वाकडं. आता काय? आता ह्यांचं काय तर त्यांचं काय? त्यांनी एक तिकडे दुसरा कोचा होऊ दिला नाही, तिसरा कोणी तिसरा घेतला चालवायला. आणि आमच्या लोकांचे 150-200 किती राहिले बाई? आणखी 150-200 रुपयानं बिल राहिले, ती सुद्धा दिनात. आता अगोदर तेवढं बिल द्या. कधी इथल्या लोकांचा ऊस न्यायला गाव? मग तुमचा ऊस न्यायला येणार आहे का ती अजून इकडं येणार आहे का? सांगा. इथं मोहनदादा मी नेतोय का नाही? खरं सांगा. गोदावरीच्या काठापासून ऊस नेतो का नाही? नेला का नाही? ज्यावेळेस जास्त झाला त्यावेळेस बी नेला, कमी अधिक प्रमाणात. त्यावेळेस माझी कारखान्याची कॅपॅसिटी 5000 होती, आता 10,000 झाली. आता तर भेटच नाहीत. तुमचा किती वेळ होऊ द्या. आणि कमी जास्त झालं तर दादाला म्हणलं 6 महिने तर दुसरी एक मिल टाकू दे, जुनी राहिली माझ्यावर, आणि वाढवून टाकू आणखी. पण ऊसाची चिंता, कारण मी त्यावेळेस तर तुमचा प्रतिनिधी नव्हतो. आता तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. माझं कर्तव्य, माझी जिम्मेदारी की तुमचा सर्वांचा ऊस न्यायचा. कुप्पा असेल, सोन्ना असेल, कुठली इथल्या गावाची नावं 100 घेता येतील. 32 गावाची नावं घेऊ शकतो. या प्रत्येक गावातला ऊस न्यायचं काम केलं. आता आम्ही नेऊ, दादाला न्यायला. तुम्ही ऊसासाठी घाबरू नका, ऊसासाठी भ्यायची गरज नाही. यांच्याजवळ कारखाना भिवू नका, आणि ज्याच्याजवळ काही नाही त्याला तर विचारायचीच गरज नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलायची गरज नाही. मला कुणावर लई काही बोलायचं नाही, पण माझ्यावरच बोललं गेलं. अरे या बजरंग सोनवणेवर ज्याला जन्मलं तसं तू बघतोस, ओळखीतोस दादा. आता जिल्हा परिषदला 2 ठिकाणी माझी बायकून आम्ही पराजित केलाय. कशाला नादी लागला माझ्या उगाची उगाच? घेणं ना देणं काही आहे का? गरज आहे? जिल्हा परिषदला निवडून या तिथं, आणि इकडे माझ्यावर बोलायला सुरू. आणि काय म्हणलं की बजरंग सोनवणेनं पैसे घेतले, तिकीट दिलं. अरे ही शरदचंद्रजी पवार आहेत, आदरणीय जयंतदादा आहेत, त्यांच्या पक्षामध्ये असलं काही हलकट धंदे होत नाही. मेरिट बघितलं जात आहे आणि निष्ठा बघितली जाते, आणि त्या निष्ठेवर हे तिकीट दिलेलं आहे. आदरणीय पवार, माझा सुप्रीम निर्णय, तिकीट देण्याचा निर्णय हा सुप्रीम आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जयंतदादाचा आहे. त्याच्यानंतर आणखी खोटा निगेटिव्ह पसरला जातोय. बजरंग सोनवणे मला राजीनामा देतो तिकीट नाही दिलं तर. साहेब समोरच आहेत. मला तिकिटासाठी राजीनामा देऊन मी साहेबाच्या काय गरज, कशाला म्हणेन कुठं मी?
का राजीनामा देऊ? अरे एवढ्या माझ्या मायबाप जनतेनं मला खासदार केलंय, ज्याच्यासाठी एवढा अट्टास केला, आणि ती राजीनामा देणार मी का? पण काहीतरी खोटं बोलायचं, काहीतरी करायचं. म्हणे मला माझा प्रवेश घेतला आणि तिकीटच दिलं नाही. अरे देवाशपथ खोटं बोलत नाही. साहेब मी तीच होतो. साहेब म्हणले ही आलेत माझ्याकडे, ही म्हणतात की तिकीट द्या नाही तर नाही द्या, पण माझ्या गळ्यात गमछा टाका, माझ्या गळ्यात गमछा टाका. साहेब तुमचा निर्णय, माझं काय अडचण नाही, घ्या. ते मला संध्याकाळी प्रवेश आहे, दुपारून काहीतरी गेले. मी YB सेंटरला आलोय, मला पार्टी कुणी म्हणी ना प्रवेश आहे, साहेबाला माहित नाही, ताईंना माहित नाही, आणि प्रवेश आहे म्हणले. आता हे सगळं खत्य घटना आहे. आणि प्रवेश असल्यानंतर मला म्हणले प्रवेशाला, मला पार्टीच म्हणे ना मला तुमचा प्रवेश आहे, मला काय करायचं, माझं काय अडचण आहे. पण म्हणले की बजरंग सोनवणेनं असं केलं, काय गरज आहे बरं? मला त्यांच्यावर टीका टिप्पणी ह्याच्यानंतर करायची बी नाही, त्यांच्यावर बोलायचंही नाही, पण त्यांनी माझ्याविषयी खोटं बोलू नये, मला एवढंच सांगायचं. आणि लोकांमध्ये खोटा नेरेटिव्ह पसरायचं काम करू नये. आदरणीय पार्टीने घेतलेला निर्णय तुमचा आमचा सर्वांचा लाडका हा उमेदवार आहे, त्याच्यामुळे कुणावर भरोसा ठेवू नका. कुणावर अन्याय झाला, अन्याय झाला, काय अन्याय झाला? तुम्हाला बोंबलायचंय, वरडायचंय. भारतीय जनता पार्टीने तुम्हाला 11 वर्ष वापरलंय आणि तुम्हाला तिकीट दिलं नाही, त्यांच्यावर बोंबला. आमच्या पार्टीतून तुम्ही सोडून गेलात तेव्हा बी एकाच हारात 3 जण गेलात. बजरंग सोनवणे जाते काय वाटलं त्यांना? कुठं बी माझ्यावरच भीती, बजरंग सोनवणे जाते. अरे मी कशाला जातोय, माझं काय? आमच्या पार्टीला सोडून 11 वर्ष झालं तुम्ही गेलात. भारतीय जनता पार्टीची सेवा तुम्ही 11 वर्ष केली, तरी तिकीट दिलं नाही, त्यांच्यावर तुम्ही बोंबला, आमच्यावर बोंबला का? आम्ही तिकीट द्यायचा संबंधच कुठं आला? तुम्ही जर लोकसभेला आमच्यावर राहिला असतात तर नक्की विचार केला असता पार्टीनं. त्याच्या उलट जर सांगायचं झालं तर बाजीराव भाऊच्या बाबतीत सांगतो, आता मोहनदादाचं काही बोलणार नाही, पण बाजीराव भाऊ मताला गेले आणि मतदान करून बाहेर आले की बजरंगला फोन लावा, त्याच्या तुतारीचं चिन्हच दिसा नाही म्हणले कुठं, म्हणजे फेंट दिसा नाही, अंदूक दिसायला. जवाच भाजपवालीचे चेहरे पडले की वाटलं इथं बिघडलं सगळं. मग या बाजीराव भाऊनी 100 फोन केले असतील त्या पोराला निवडून द्या म्हणून. त्याच्यामुळे त्या बाजीराव भाऊच्या पुण्याईचं काम आदरणीय पवार साहेबांनी या मोहनदादाला तिकीट दिलंय. त्याच्यामुळे तुमची आमची सर्वांची जिम्मेदारी आहे. बऱ्याच जणांना बरेच कार्यकर्ते इकडे तिकडे आणि मी इथल्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे, खासदारकीला तुम्ही सर्वांनी मेहनत घेतली. तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहात, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते आहात, पवार साहेबांच्या पक्षामध्ये तुम्ही आहात. पक्षामध्ये पदाधिकारी असताना जर तुम्ही काही वेगळा निर्णय घेतला तर पार्टी सुद्धा वेगळा निर्णय घेईल. पण माझी विनंती आहे की तुम्ही पार्टी बरोबर राहा. आणि मला वाटतं की आदरणीय जयंत पाटील साहेब या पार्टीचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांच्या समोर मी माझ्यासारखा कार्यकर्ता मी विनंती करतोय, तुम्ही पार्टीचं काम करा. पार्टीचं काम केलं तर कौतुक केलं पाहिजे. आदरणीय आमचे नारायणांना अरे किती पोटतिडकीनं तिकीट मागितलं. त्यांची मिसेस आमच्या भाभी माझ्या मिसेस बरोबर रात्रंदिवस प्रचारात फिरल्या. ह्यांनी 1 रुपया कुठं चहा सुद्धा माझ्या मिंदे नाहीत एवढा प्रचार केला. पार्टीने आदेश दिला आणि शिरसावंत मानून ते स्टेजवर आहेत. पहिल्या दिवशी उमेदवाराला बोलून घेतलं. शरदचंद्रजी पवार साहेबांचा निर्णय मला मान्य, सलोट आहे त्यांना, खरं काम त्यांनी केलं. तुम्ही कुणी बी तिकीट मागते, आमचे काळे सरांनी मागितलं होतं. काळे सर म्हणले काय हरकत नाही, ओके. आमच्या दोन्ही तालुक्यात इथं बसलेत, ते बी म्हणतात आता एखादा नाही, ते समजून घेतील. आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे बाबा हो की तुमची आमची सर्वांची जिम्मेदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये मी जास्त बोलणार नाही तर आटोपतो घेतो. मला अंबाजोगाईला कार्यक्रम साहेबाला घेऊन जायचंय. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सर्वजण येणाऱ्या 20 तारखेला तुमचं आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हासमोरचं बटन दाबून आदरणीय दादाला मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा आहे. देऊन त्यांना या विधानसभेत आदरणीय पवार साहेबांच्या आदरणीय जयंत दादा बरोबर सभागृहात पाठवायचं आहे. सरकार आपलं येणार आहे, या सरकारमध्ये प्रतिनिधी आपला पाठवला पाहिजे. ही तुमची आमची सर्वांची जिम्मेदारी आहे. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलाच्या आशीर्वादानं या सर्व गोष्टी माझ्यासाठी मी खासदार झालो. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो ही परिस्थिती वेगळी आहे. हा पद्धत आजची परिस्थिती वेगळी आहे. कुठल्या ही निवडणूक वेगळ्या ट्रॅकवर आहे. आज सर्व जाती धर्माचे लोक आदरणीय मोहनदादाला आदरणीय बाजीराव भाऊची जी काम केलेली जी एक ताकद होती किंवा केलेला त्यांच्यावर एक संस्कार होता त्याच्या माध्यमातून लोक जुटलेले आहेत. ते सर्व जाती धर्माचे लोक आदरणीय मोहनदादाला मतदान करणार आहेत आणि करतायत, त्यांचंही कौतुक करतो. आपली लोकसभेची निवडणूक सोडून द्या, पण आता विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही सर्वजण ताकदीनं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आणि येणाऱ्या काळामध्ये आपला आमदार विधानसभेत पाठवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बाप्पा. यानंतर आता अधिकचा वेळ न घेता माननीय जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो. पवार साहब तुम आगे बढ़ो. राम कृष्ण हरी. मोठ्याने नाव द्या. राम कृष्ण हरी. धन्यवाद. आपल्याला आता जयंतजी पाटील साहेबांचं मनोगत या ठिकाणी ऐकायचं. मी त्यांना विनंती करतो आपण उपस्थितांना संबोधित करायचंय. जेव्हा जेव्हा निष्ठेचा प्रत्यय येईल तेव्हा तेव्हा आपल्याला जयंतरावजी पाटील साहेबांचा नामोल्लेख करावा लागेल. हॅलो. माननीय जयंतरावजी पाटील साहेबांचा. जयंतरावजी पाटील साहेबांचा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आता मी कुणाचे नाव घेत नाही, यादी 32 जणांची आहे. सगळे माझ्या मागे बसलेले, माझ्या आधी बजरंग बाप्पांनी नावं ज्यांची घेतली ते सगळे, आणि आपण बंधू भगिनींनो, आपण सगळ्यांनी बरेच भाषणं, दुपारी 4 वाजता आलंय, भाषणं किमान 6 वाजता सुरू झाली असतील. मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे की 4ला आलेले 8 वाजता देखील तेवढ्याच उत्कटतेने आणि शांततेने भाषण ऐकायला आज बसलेला आहात. आपल्या उमेदवारांचा, मोहनराव बाजीराव जगतापांचा विजय तुमच्या या शांतपणे सभा ऐकायला बसलाय यातच मला दिसतोय. एवढी तुमची मोहनराव जगतापांच्या मागं निष्ठा आणि त्यांना निवडून देण्याची इच्छा दिसते. विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्यात. महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटले. शिवसेना पक्ष फुटला. त्यावेळी सगळे महाराष्ट्र मधली लोक म्हणायची की खोके देऊन पक्ष फोडला. सगळ्या महाराष्ट्रात खोक्यांविषयी फार चर्चा झाली. पारावर बसलेली माणसं गावोगावी चर्चा करायला लागली की आपल्या आमदारांनी किती घेतली असतील. कोण 10 म्हणायचा, कोण 15 म्हणायचा, 50 खोके. असलं कोणतरी म्हणायचं अरे आपला आमदार लय पोचलेला आहे, 50 आत येतो का, मग 50 घेत. भारताच्या इतिहासात उघडपणाने व्यवहार झाल्यावर आमदारांची खरेदी कशी होते या महाराष्ट्राने मागच्या 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं. दबाव आणला, प्रेशर आणलं, भीती दाखवली की पक्ष कसा फुटतो हे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांनी सिद्ध केलं, दाखवलं. 2 पक्ष मराठी माणसाने उभे केलेले महाराष्ट्रातल्या दिल्लीला बघवले नाहीत आणि म्हणून आमचे 2 पक्ष यांनी फोडले. त्याचं प्रायश्चित्त यांना द्यायचं याबद्दल प्रचंड चीड महाराष्ट्रातल्या जनतेची होती आणि ती लोकसभेत व्यक्त झाली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील ती व्यक्त होईल अशी आमची सगळ्यांची खात्री आहे. आज गद्दारांना प्रायश्चित्त दिलं पाहिजे. 20 नोव्हेंबरचा मुहूर्त काढलेला आहे. या मतदारसंघातले जे गद्दार आहेत त्यांना प्रायश्चित्त देण्याची तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. शरद पवार साहेबांनी जे शक्य होतं ते देण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांना माणसांनी सोडलं. त्या सगळ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला प्रचंड चीड आहे. लोकांना हे सहनच होत नाही की पवार साहेबांना तुम्ही का सोडलं. कारण प्रत्येकाची वेगवेगळी आहेत, पण बहुतेक जणांची कारण केंद्रीय एजन्सीने लावलेला ससेमिरा चौकशीचा आहे आणि म्हणून सगळे गेले. परवा भुजबळ साहेबांनी एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली. मुलाखत दुसऱ्याला दिली पण लोकसत्ता ती छापून आली. भुजबळ साहेब असं म्हटले की मी ओबीसी होतो म्हणून मला हे ईडी, सीबीआय
या एजन्सीने बराच त्रास दिला, मला फार त्रास झाला. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असं कधी झालं नाही, पण भुजबळ साहेबांना ते जाणवलं की मी ओबीसी आहे म्हणून मला हे त्रास देतात, अशी त्यांची भावना झाली. आणि त्यात पुढे ते म्हणतात की आम्हाला बऱ्याच जणांना चौकशा सुरू झालेल्या होत्या, त्यात नावं आहेत कुणाकुणाची ती, त्या सगळ्यांनी मिळून बसून ठरवलं की डोक्याला त्रास नको, तिकडं जाऊ, विषय सोडून देऊ, म्हणून हे सगळ्यांनी पक्षांतर केलं, असं भुजबळ साहेबांच्या मुलाखतीतनं दिसतंय. म्हणजे पवार साहेबांना सोडण्याचं काही तात्विक कारण आहे. भारतीय जनता पक्षाची सगळी तत्व पटलेली आहेत, मोदी साहेबांच्यावर प्रचंड प्रेम झालेलं आहे, असा गैरसमज मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून घेऊ नये, असा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. हे सगळे आलेले आहेत, ते शरण आलेले आहेत, तुम्ही त्यांना जिथं ठेवाल तिथं ते बसायला आज तयार आहे. याचा परिणाम मित्रांनो काय झाला तर आपलं राज्य मागं जाण्यात ह्याचा परिणाम झाला. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कणखरपणानं राज्य चाललेलं. कोविडचा 1.5 वर्षाचा काळ आम्ही सगळ्यांनी काम करून भारतामध्ये सगळ्यात उत्तम कोविडचं प्रशासन कुणी केलं असेल तर ते महाराष्ट्राने केलं. उद्धव ठाकरे साहेबांनी आणि राजेश टोपेंनी आणि महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने केलं, असं आम्ही नाही, देशातलं केंद्र सरकारचं हेल्थ डिपार्टमेंट सांगतं. एवढं चांगलं चाललेलं सरकार होतं. 2 मिनिटं जरा भाषण करतो, नंतर करू का? एवढं चांगलं चाललेलं सरकार होतं आणि एवढं चांगलेलं सरकार मोडण्याचं काय कारण? काहीच कारण नव्हतं. आणि तरी ते सरकार पाडण्यात भारतीय जनता पक्षाने रस का घेतला? तर रस यासाठी घेतला की मुंबई महाराष्ट्र ताब्यात असल्याशिवाय भारतीय जनता पक्षाची देशात प्रगती होऊ शकत नाही, अशी त्यांची मानसिकता होती. आज महाराष्ट्राची यांनी काय अवस्था करून घेतली? महाराष्ट्रातले सगळे उद्योग आता महाराष्ट्र सोडून हळूहळू बाहेर गेले. 17 उद्योग बाहेर गेले, मोठमोठे प्रकल्प बाहेर गेले. आपल्या पोरांच्या हाताला काम मिळायचं ते गुजरातच्या पोरांच्या हाताला काम मिळायला लागले. याचा परिणाम असा झाला की मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो त्यावेळी दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं 2 आणि 3 नंबरला होतं. आज ते 11व्या नंबरला महाराष्ट्र खाली आलाय. गुजरात आपल्या वर गेलाय. गुजरातचं दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त म्हणजे काय माहितीये का? गुजरातची लोक आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत, आपण कमी श्रीमंत आहोत. जे राज्य कधी जवळपास पासंगाला नव्हतं महाराष्ट्राच्या, ते राज्य मागणं येऊन पुढे गेलं आणि आम्ही खाली गेलो 11व्या नंबरला. याची जबाबदारी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि तेव्हाचं त्यांचं सरकार. 16 साली जे आम्ही खाली गेलो ते अजून आम्ही वर नाही आलो. हा एक मोठा फटका आपल्याला बसला. मी मगाशी एका भाषणात सांगितलं की आपल्या देशामध्ये देशाचं सकल उत्पन्न जे आहे त्या सकल उत्पन्नामध्ये 15% महाराष्ट्राचा वाटा असायचा. पहिलं वर्ष आहे की महाराष्ट्राचा वाटा 13%वर खाली आला. याचा अर्थ 2% आम्ही घसरलो. 2%मध्ये काही लाख कोटी रुपयाचं उत्पन्न असतं, हे मित्रांनो तुम्ही विसरू नका. आमच्या पोरांच्या हाताला काम नाही. दुसऱ्या बाजूने सगळे उद्योग बाहेर घेऊन जायला लागले. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री ताटपणाने नरेंद्र मोदींना आणि केंद्र सरकारला जाब विचारू शकत नाही. दुनियेच्या पाठीवर भारतीय दूतावास जे आहे ना, कुठल्याही देशातल्या भारतीय दूतावासात जर कोण गेला आणि सांगितलं नाही मुंबई आम्हाला महत्वाची आहे, मुंबईच्या जवळ आम्ही उद्योग काढतो, तर त्याला सांगितलं जातं महाराष्ट्रात जाऊ नका, अहमदाबादला जाऊन गुजरातला तुम्ही जायला सुरुवात करा. प्रचारक देशभर गुंतवणूकदार गुजरातमध्ये जाईल अशा पद्धतीचा जर केंद्र सरकारचे त्या देशातले दूतावासात बसलेले अधिकारी करत असेल तर महाराष्ट्रापेक्षा आता गुजरात कितीतरी पुढे जाईल.
याला खमकेपणाने हा जो राज्य सरकार खाली खाली घसरायला लागले आपलं राज्य ते दुरुस्त करायचं असेल तर ठामपणाने या प्रवृत्तीच्या विरोधात महाराष्ट्र आपल्याला उभा करावा लागेल. अनेक गोष्टी आहेत. या महाराष्ट्रात महागाई किती आहे माहिती आहे. काल परवा दिवाळी महाग गेली. तेलाची किंमत 500 रुपयानं वाढली. मागच्या वर्षी 20,000 रुपयात दिवाळी झाली असेल, ती दिवाळी आता 30,000 रुपयात तुम्हाला करावी लागली असेल. सगळ्या गोष्टी महाग झाल्या आणि म्हणून आपल्या महागाईला आम्ही तोंड द्यायचं, आमच्या घरातल्या बेकारीला आम्ही तोंड द्यायचं. आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत कारण दर 10-15 दिवसाने मागच्या 6 महिन्यात अनेक वेळा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात कानाकोपऱ्यात महिलांच्यावर बलात्कार करणं, लहान बालकांच्यावर अत्याचार करणं या घटना अनेक झाल्या. आणि म्हणून या सगळ्यातनं महाराष्ट्र दुरुस्त करायची जबाबदारी तुम्हा सर्वांच्यावर आहे. आणि त्याच्या आधी एकनाथ शिंदे आणि त्यांचं सरकार सत्तेतून बाजूला काढण्याचं काम देखील आपल्याला मित्रांनो करायचंय. आम्ही सत्तेवर येणार यात काही शंका नाही. महाराष्ट्रात सगळीकडे फिरून आल्यावर असं वाटतंय की महाराष्ट्रात जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार उद्याच्या निवडणुका झाल्यावर येईल अशी आमची सगळ्यांची खात्री आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर काय करणार हेही सांगितलं पाहिजे. मला वाटतं आमच्या पिंपळे ताईंनी तपशीलवार तुम्हाला भाषण करून सांगितलं मगाशी. महिलांना आम्ही 3,000 रुपये दर महिन्याला देणार. महिलांना एसटीचा प्रवास मोफत होणार. दुसऱ्या बाजूनं सुशिक्षित बेकारांना 4,000 रुपये भत्ता देणार दर महिन्याला. शेतकऱ्यांचं कर्ज सरकार सत्तेत आल्यावर, पूर्वी आमचं सरकार आलं त्यावेळी पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं निर्णय घेतला महाराष्ट्रात कर्जमाफी करायची म्हणून, आणि ती आम्ही करून दाखवली. आता पुन्हा महाराष्ट्रातली जनता म्हणते 2 लाखापर्यंत केलं, जरा वाढलं पाहिजे. म्हणून आम्ही घोषणा करताना 3 लाखापर्यंतची कर्जमाफी सरकार आल्यावर आम्ही करू असं सांगितलंय. पण गरज पडली तर 3चे 4 लाख करायला आम्ही घाबरणार नाही, कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचा हे आमच्या सगळ्यांचं सूत्र आहे. आज दुसऱ्या बाजूने आरोग्याच्यासाठी मोदी साहेबांनी गॅरंटी काढलेली 5 लाख रुपयाची लोकसभेच्या आधी. तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला तर 5 लाख रुपयापर्यंतचं बिल तुम्हाला माफ. इथं या मांडवात कोण आहे का असा की जो मोदी साहेबांचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्यांनी दाखवल्यावर त्याला 4-5 लाख रुपयाचं बिल माफ झालं, असं कोण आहे का? तुम्ही आपल्या पार्टीचे म्हणून तुम्ही नाही, पण तुमचा कोण मित्र भाजपमध्ये असेल त्याचं काय झालं असेल कल्याण तर ते सांगा, आमचं काय तक्रार नाही. आतापर्यंत आपण देणार आहे, पण ते सांगायला वेळ जास्त झालाय म्हणून ते आपला जाहीरनामा वाचा. नियमित कर्ज फेडणाऱ्या लोकांना आम्ही पूर्वी 50,000 रुपये जाहीर केले. आमचं सरकार गेल्यानंतर नव्या लोकांनी, अर्थमंत्री तेच राहिले पण नव्या लोकांनी ते 50,000 अजून सगळीकडे दिले नाहीत. जर राहिले असतील कुणाचे तर तेही देऊ, आणि नवीन कर्जमाफी करताना नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही पैसे द्यायची व्यवस्था आम्ही करू. तर आरोग्याच्या बाबतीत मोदी साहेबांनी दिलेलं आश्वासन नाही खरं ठरलं, आणि म्हणून आमच्या महाविकास आघाडीत राहुल गांधी, पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आम्ही सगळ्यांनी बसून हा विचार केला की कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याच्या रक्षणाची आपली जबाबदारी आहे. एका कुटुंबात 5-6 लोक असतात, आणि म्हणून आम्ही ठरवलं की प्रत्येक कुटुंबाचा 25 लाख रुपयाचा विमा काढायचा, आणि 25 लाख रुपयाचं ते विम्याचं कार्ड जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवलं आणि एखाद्याचं बिल किडनी ट्रान्सप्लांटला 18 लाख रुपये झालं असेल तर त्यांनी कुणाच्या दारात जायची गरज नाही. ते बिल दाखवल्यावर, ते कार्ड दाखवल्यावर इन्शुरन्स असेल तर तुमचं ते 18 लाखाचं, 20 लाखाचं, 25 लाखापर्यंतचं बिल माफ होईल. अशी व्यवस्था देखील आम्ही महाराष्ट्रात करणार आहे. या 5 महत्वाचे मुद्दे मी सांगितले. महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य घटकांना, सर्व समाजातले वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या नागरिकांना स्पर्श करून जातील
असे हे 5 सूत्रे आम्ही महाराष्ट्रात मित्रांनो जाहीर केलेली आहे. आमचा जाहीरनामाही आपल्या समोर आहे. तो जाहीरनामा वाचला. तरुण मुलांना माझी विनंती आहे की गुगलवर जाऊन किंवा राष्ट्रवादीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो जाहीरनामा वाचा. तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला पाहिजेल असं सरकार हे आहे. महाविकास आघाडीला मत दिलं तर आपल्या मनाप्रमाणे हे सरकार चालेल. कारण राष्ट्रवादीने महाराष्ट्रातून अनेकांना मतं मागवली, त्यांच्या मतांचं संकलन केलं आणि मग जाहीरनाम्याचा हा भाग तयार झालेला आहे, जो आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन वाचन केलं आणि त्याप्रमाणे जे महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे तेच देण्याचं काम आम्ही केलं. आता साधा प्रश्न आहे, MPSCची परीक्षा. सध्याचं सरकार परीक्षाच घेत नाही. सध्याचं सरकार परीक्षा घेत नाही, पण कॉन्ट्रॅक्टवर अनेक ठिकाणी अनेक डिपार्टमेंटला नोकऱ्या लावलेल्या आहेत. कॉन्ट्रॅक्टवर 10-15 हजारात पोरं राबवली जातात, पण तिथंच सरकारी नोकर म्हणून त्यांना नेमण्याची दानत ह्या सरकारनं दाखवली नाही. आम्ही ठरवलेलं आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये एंट्री करताना पारदर्शीपणाने MPSCची यंत्रणा वाढवू आणि पारदर्शी पद्धतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांची भरती ही मेरिटनं परीक्षा देऊन कुठल्याही घोटाळ्याशिवाय योग्य तारीख जाहीर झाल्यावर व्यवस्थितपणाने करू. म्हणजे तरुण मुलांच्या मनात जी निराशा येते ती अजिबात निराशा येणार नाही, अशी देखील व्यवस्था आम्ही करणार आहोत. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण 8:20 झालेली आहेत. तुम्हाला घरी जायला 9:30 पावणे 10 वाजतील आणि मग बराच वेळ होईल. माझी तुम्हाला एक विनंती आहे, घरी गेल्यावर माझं एक काम करायचं. तुम्ही घरी गेला की घरी तुमच्या पत्नी, धर्मपत्नी तुम्हाला जेवायला वाढेल. तिथं आई असेल तर आईलाही बोलवा, बहीण असेल तर बहिणीलाही बोलवा, पत्नीलाही बोलवा आणि त्यांना सांगा की दाढीवाल्या बाबाने 1,500 रुपये दिलेत, पण आज ह्यो बाबा आला होता, तो म्हणतो 3,000 रुपये देतोय. आपण काय करायचं एवढा माझ्या वतीनं त्यांना सल्ला विचारा. महाराष्ट्रामध्ये पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रातल्या महिलांचं सबलीकरण करण्याचं काम आमचा पक्ष करेल. बजरंग बाप्पांना माहिती आहे की नाही माहित नाही, जवळपास 11 महिलांना आम्ही तिकीट दिलंय महाराष्ट्रात. 86 उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत, त्यातल्या 11 आमच्या भगिनी उभ्या आहेत आणि त्यातल्या जवळपास सगळ्या निवडून येतील असं चित्र महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं 50% आरक्षण पवार साहेबांच्यामुळं, 30% आरक्षण पवार साहेबांच्यामुळं सैन्य दलांपासून पोलीस दलांपर्यंत आमच्या घरातल्या मुली या सर्व शासकीय नोकरीमध्ये त्यांना आरक्षण देऊन काम करण्याची संधी ही देखील पवार साहेबांच्या विचारातून झाली आहे. म्हणून महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण करणं हे काम आम्ही हातात घेतलेलंच आहे. पण मला विशेष आनंद वाटतो की दर महिन्याला आमच्या भगिनीला 3,000 रुपये देणारं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीचं महिलांचं सक्षमीकरण झालेलं तुम्हा सगळ्यांना दिसेल. आज खरं म्हणजे सध्याच्या सरकारवर बोलण्यासारखे फार मुद्दे आहेत. भ्रष्टाचाराचा तर प्रचंड कहर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं माझं सगळ्यांचं दैवत आहे. बाकीचं सोडून द्या, बाकीचे फारच कलागती झाल्यात. आता त्या भ्रष्टाचार एवढा झालेला आहे की तो सगळा पैसा रस्त्यावर निवडणूक सुरू झाल्यावर व्हायला लागतो. रस्त्यावर पैसे वाहतात एवढी परिस्थिती महाराष्ट्रात आज झालेली आहे. प्रत्येक उमेदवाराला प्रचंड मदत देण्यात आलेली असं आम्ही ऐकतो, आम्ही काही पाहिलेलं नाही. पण तो उमेदवारच एकदम कॉन्फिडन्समध्ये आलाय म्हणजे पेट्रोल गाडीत त्याच्या चांगलं भरलेलं आहे असा त्याचा अर्थ. आणि त्यामुळं या लोकांनी भ्रष्टाचार कुठंपर्यंत करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा उभा केला, त्यातही यांनी पैसे खाल्ले असतील, भ्रष्टाचार केला असेल. 8 महिन्यात नरेंद्र मोदींनी उद्घाटन केल्यावर 8 महिन्यात तो पुतळा कोसळला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की ते वाऱ्यामुळं पुतळा कोसळला. मी म्हटलं एवढी मोठी घटना झाली आहे, शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे, आपला स्वाभिमान आहे, जाऊन बघूया म्हणून मी गेलो दुसऱ्या दिवशी.
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली की वाऱ्यामुळे पुतळा पडला, म्हणून मी जाऊन विचारलं कुठनं वारं आलं बाबा, तर ती लोक म्हटली या बाजूनं वारं आलं. म्हटलं मग पुतळा कुठं पडला, तो म्हटलं वारं ज्या बाजूनं आलं त्याच बाजूला पुतळा पडला. आता वारं इकडनं आल्या पुतळा इकडं पडला पाहिजे. अहो, एक नारळाचं झाड पडलं नाही, एक आंब्याची फांदी वाकली नाही, काय नाही झालं. ह्यांनी पैसे घोटाळा केला ह्या सगळ्या लोकांनी, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. आणि त्याचं प्रायश्चित्त महाराष्ट्राला उद्या 20 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेंच्या सरकारला दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, एवढी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. या मतदारसंघात मोहनराव बाजीराव जगताप यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. बाजीराव भाऊ हे 95 ते 99 विधानसभेत होते. आम्ही विधानसभेत, मी 90 सालापासून आहे, त्यावेळी 95 सालापासून 4-5 वर्ष त्या काळातही बाजीराव भाऊ हे महाराष्ट्राच्या विधानसभेत चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत होते. आज अनायसे त्यांची भेट झाली, पण आम्ही बराच विचार करून मोहनराव बाजीराव जगताप यांना उमेदवारी दिलेली आहे. आम्ही कुणालाही पक्षात निमंत्रण दिलेलं नव्हतं, कुणालाही या म्हटलेलं नव्हतं. चर्चा करत होती अनेक लोक. आता आमच्या मगाशी त्यांच्या घरी गेलो, आमच्या माजी आमदार ठोंबरे ताई, संगीताताई ठोंबरे, त्या पक्षात असा प्रवेश केला त्यांनी. त्यांना तिकीट नाही दिलं. आज स्टेजवर येऊन त्यांनी उमेदवाराला पाठिंबा दिला. मुंबईमध्ये स्वतःहून पक्षात प्रवेश काही लोकांनी घेतल्यावर तिकिटाचा निर्णय त्यानंतर झाला. त्यावेळी अशी जर चर्चा झाली असती की तिकीट देणार असाल तरच प्रवेश करतो, तर मग दोष द्यायला हरकत नाही, पण तशी चर्चाच झाली नाही. त्यामुळे बजरंग बाप्पांच्या सारख्या सोन्यासारख्या माणसावर टीका करणं काही योग्य आहे असं मला वाटत नाही. आज निवडणूक उभी राहिलेली आहे. एका बाजूने गद्दारांना प्रायश्चित्त देणं हे तुमच्या सर्वांचं महत्त्वाचं कार्य आपल्याला करायचंय, आणि दुसऱ्या बाजूने मागच्या लोकसभेत बजरंग बाप्पांना ज्यांनी साथ दिली नव्हती त्यांनाही या निवडणुकीच्या निमित्तानं झटका द्यायचं काम आपल्या सगळ्यांना करायचं. माझी माहिती अशी आहे की मोहनराव जगतापांची हळूहळू निवडणूक फार चांगली उभी राहिलेली आहे, आणि मोहनराव जगतापच या मतदारसंघात निवडून येतील अशी आता माझी खात्री झालेली आहे. निवडून आल्यानंतर शरद पवार साहेबांच्या वतीनं मी तुम्हा सगळ्यांना सांगतो, या मतदारसंघातले अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करताना मोहनराव जगताप ताकदीनं तुमच्या सर्वांची सेवा करतील. शरद पवार साहेबांची ताकद त्यांच्या मागे राहील, सरकारची ताकद त्यांच्या मागे उभा करण्याचं काम आम्ही सगळे करू. आणि बजरंग बाप्पांना निवडून देताना बजरंग बाप्पांनी वेगवेगळ्या भागात फिरून जी आश्वासनं दिली, ती सगळी आश्वासनं आपलं सरकार आल्यावर आपल्याला पूर्ण करायची आहेत, आणि त्या पद्धतीनं ताकदीनं आम्ही सगळे तुमच्या मागे आहोत. मी मोहनराव जगतापांना विनंती करेन की कोणत्याही परिस्थितीत अतिशय चांगल्या मतानं तुम्ही विजयी होत असताना या भागातल्या जनतेची उत्तम सेवा करण्याची शपथ घेऊन आपण सगळे आता कामाला लागूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाविकास आघाडी, इंडिया विकास आघाडी या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय मोहनराव बाजीराव जगताप यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, शेतकरी पुत्र आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे, माजी आमदार बाजीराव भाऊ, उषाताई दराडे,
हातिंबेरे साहेब, मिलिंद नाना, शमशेरभाई शेख, सहालभाई चाऊस, सक्षना सलगर, नारायणरावजी डक, नरेंद्रजी काळे,